हे मॅकची एक खासियत असते बरं का. दाखव रे अक्षय परत. असं असं नव्हतं. असं होतं हा. काय विंडोज म्हणजे ना सुंदरता आहे. लिनक्स म्हणजे डोकं आहे आणि हे ब्युटी विथ ब्रेन आहे. म्हणून मॅक एकदा वापरायला लागले ना तर दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम वापरू शकत नाही, कारण मॅक प्रेमात पडतं. ठीक आहे, चलो आपण स्टार्ट करू. बरं चला, आपला आज आहे ना अजेंडा कसा आहे मी तुम्हाला सांगून घेतो. ठीक आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. आज फ्लटरचं पहिलं ॲप दाखवायचं जे रेडीमेड असतं ते. प्लॅटफॉर्म दाखवायचे कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती रन होतं ॲप्लिकेशन, ते सगळं दाखवणार आहे आजच्या लेक्चरला. पण आधी पहिला पार्ट असा आहे की आपले मी काल बोललो होतो की तुम्हाला नंबर ऑफ ॲप जे आपण कव्हर करणार आहेत ते पहिल्या स्लाइड्समध्ये असतील, की टोटल किती ॲप वगैरे आहेत, पुढे कसं आहे. पुन्हा UI चॅलेंजर्स नावाची आमची एक कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत टोटल. UI चॅलेंजर्स नावाची, चॅलेंजर्स म्हणजे कळतं ना, चॅलेंज केले जाणार UI, आणि ते तुम्हाला रन टाईमला बनवायचं आहे. म्हणजे तुम्हाला आधी सांगितलेलं असणार की आता ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला ते कळेलच. आणि लास्ट एक असणार आहे ते म्हणजे हॅकेथॉन, जे की प्राइज मनीवालं. असे 2 पार्ट आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काही ॲप आहेत जे हिडन आहेत, कारण त्याच्या फिग्मा फाईल आम्ही तुम्हाला रन टाईमलाच देणार. कारण कसं आहे, आधीच काही लोकं बनवून आणतील. हुशार असतात काय काय पोरं. ठीक आहे, तर त्यांना जर बाकीचे आहेत ना ॲप, ते बाकीचे तुम्ही बनवाल, पण ते रन टाईमला असतील. त्याच्यातले असं नसेल की सगळ्यांना सेमच ॲप असेल. 5-5 ॲपचा सेट असेल. ते तुम्हाला आम्ही रन टाईमला दाखवणार आणि तुम्हाला ते बनवायचं आहे. मग तुम्ही त्यातलं कुठलंही एक ॲप बनवू शकता. मग ती फिग्मा फाईल तुम्हाला रन टाईमला शेअर केली जाईल. तुम्ही इथल्या इथं ते बनवून दाखवायचं. टाईम लिमिट असेल त्याला 5-6 तासांचं. त्याच्यामध्ये ते ॲप कंप्लीट झालं पाहिजे. असं याला चॅलेंजेस म्हणतात, माहिती आहे ना? ते चॅलेंजेस का बोलतोय माहिती आहे का? कारण कंपन्या अशाच पद्धतीचं काम करतात. आता जेवढी लोकं प्लेस झालेत ना, 30% लोकांच्या इंटरव्ह्यूमध्ये आहे ना, त्यांना असं सांगितलं की ऑफ कॅम्पस गेले होते. बरोबर, ऑफ कॅम्पस म्हणजे ऑनलाईन नव्हतं ना इंटरव्ह्यू. तर कंपनीमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट लॅपटॉप दिलाय. सांगितलं, "हे फिग्मा फाईल आहे. हे बनवायचंय तुम्हाला." मग आता अशा सिनारिओमध्ये ना, ते दिवसभर नाही ठेवत. ते बोलतात, "टाईम तू कधी स्टार्ट करणार ते सांग. फिग्मा फाईल एकदा बघून घे. फिग्मा फाईल बघून झाली, की तुझा टाईम स्टार्ट होईल. 4 तासामध्ये हा UI तुला कंप्लीट करायचा आहे." याला म्हणतात UI चॅलेंजेस. आणि काही लोकांना घरी बनवायला देतात. घरी म्हणजे काय? वेळ घे, आज घे, उद्या सकाळी ॲप ह्या वेळेच्या आधी पाठव. मग अशा सिनारिओमध्ये बरेचसे लोकं कॉपी करू शकतात. हे बऱ्याच कंपन्यांना माहिती आहे. ज्या कंपन्या डायरेक्टली PPO देणार असतात, माहिती आहे ना? 2च महिने इंटर्नशिप किंवा 1च महिने इंटर्नशिप आणि ॲक्चुअल प्रोजेक्टवरती काम असतं, त्या कंपन्या तुमच्या समोर तिथे बसून ॲप बनवून घेतात. म्हणजे UI बनवून घेतात. आणि काही कंपन्या म्हणतात, की ठीक आहे 3 महिन्यामध्ये हा तसंही बनवेलच ना, मग हा चांगलं करू शकतो म्हणून घरी बनवायला देतात. 70% कंपन्या अशाच आहेत, की ज्या तुम्हाला टास्क देतात आणि सांगतात, मेल करतात आणि म्हणतात उद्या या वेळेपर्यंत सबमिट कर. सगळे फ्लटरचे इंटरव्ह्यू अशाच फॉर्मॅटमध्ये होतात. ठीक आहे. एक तर तुम्हाला समोर कंपनीमध्ये क्वेश्चन आन्सर नंतर एक UI बनवायला देतील, और दुसरी गोष्ट म्हणजे क्वेश्चन आन्सर नंतर सांगतील, आता तू घरी जाऊ शकतो. तुझा इंटरव्ह्यू आम्हाला आवडलाय. तुला मेल येईल एक फिग्मा फाईल 1 तासामध्ये. 24 तासाची वेळ देतात आणि म्हणतात 24 तासामध्ये हा UI बनवून मला ह्या मेलवरती सबमिट कर. सबमिट केला की दुसऱ्या दिवशी लगेच रिझल्ट पण सांगतात, की तुला आम्ही घेणार आहे. तुला ह्या दिवशी जॉइन करायचं. असा फॉर्मॅट असतो एक. ठीक आहे. त्यामुळे UI वरती भर आहे. तर आपण काल काही UI बघितले. त्यातले प्रोजेक्टमधले म्हणजे आपल्या लेक्चरमध्ये काही ॲप्लिकेशन्स आहेत. आज मी तुम्हाला ते ना लेव्हल वाईज दाखवतो. म्हणजे काही गोष्टी ईझी, मीडियम आणि हार्ड. म्हणजे आपलं ईझी पार्ट सुरुवातीला असणार, फ्लटर बेसिक असणार ना, तेव्हा ईझी ॲप आहेत. मग नंतर मीडियम ॲप आहेत आणि मग हार्ड ॲप आहे. आणि असं कोणी घेऊ नका बरं का. ईझी ॲपमध्ये पण अवघडच वाटेल तुम्हाला ॲप, पण ते ईझी आहे. दिसताना UI खूप भारी दिसतो, पण ते ईझी पार्टमध्ये येतं. मग हार्ड पार्टमध्ये काय असतात, तुम्ही ॲनिमेशन्स वगैरे बघितलेले असतील त्याच्यामध्ये, किंवा UI बघा ना, असा फेड झालेला असतो, इमेज वगैरे. पाहिलं असतील ना असे UI भारीतले ॲप दिसतात आपल्याला. मग ते सगळे बघा आता कुठले-कुठले आहेत. पहिला पार्ट हा आहे आज लेक्चरचा. सेकंड पार्ट असा आहे, की मोबाईलवरती आपले मोबाईल OS बरोबर ना, मोबाईल फोनची OS असते. मग ऑपरेटिंग सिस्टमची कन्सेप्ट नीट माहिती पाहिजे. तर आपण आहे ना साधं C, CPP, जावा आणि पायथनचा कोड कसा रन होतो, हे मी तुम्हाला लॅपटॉपवरचं सांगतो. सेम आणि सेम गोष्ट आहे ना, लक्ष आहे ना सगळ्यांचं? सेम गोष्ट. जसं आपण डेस्कटॉपवरतीच आत्ता आपण बनवणार, कोड बनवणार आणि रन करताना इम्युलेटरवर करणार, बरोबर की नाही? पण ती पण एक आहे ना, OSच आहे ना. म्हणजे Android रन टाईम हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. कोणी ऐकलाय AR? Android रन टाईम. जसं JVM कसं असतं? JVMचा फुल फॉर्म? व्हर्चुअल मशीन. तसं यांच्याकडे पण आहे ना, Android रन टाईम नावाचं व्हर्चुअल मशीन असतं. त्याला दाल्विक व्हर्चुअल मशीन असं सुद्धा म्हणतात. दाल्विक शब्द ऐकला असेल? नाही.
ठीक आहे. अँड्रॉइड रन टाईम म्हणजे अँड्रॉइड व्हर्चुअल मशीन असं घ्या. ठीक आहे. त्यालाच दाल्विक व्हर्चुअल मशीन असं सुद्धा म्हणतात. तो पण पार्ट मी तुम्हाला थोडा एक्सप्लेन करेन. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण फ्लटरमध्ये क्रॉस प्लॅटफॉर्म का बोलतात? पहिलं ॲप आहे ना तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. पहिलं ॲप म्हणजे आपलंवालं नाही. त्यांचं बाय डिफॉल्ट ॲप असतं माहिती आहे ना? तर ते तुम्हाला डायरेक्टली इथे दिसेल. ते सगळ्या प्लॅटफॉर्मवर रन करूया. विंडोजच्या म्हणजे क्रोम वगैरे ब्राउझरमध्ये रन करूया. डेस्कटॉपवरती रन करूया. इम्युलेटरवरती रन करूया. इव्हन फोनमध्ये पण दाखवतो तुम्हाला. ॲप फोनमध्ये येतं. डायरेक्ट पहिल्याच दिवशी फोनमध्ये. ठीक आहे. तुम्ही म्हणाल लय अवघड आहे. काहीच अवघड नाही. ते कळत नाही म्हणून अवघड वाटतं. म्हणजे आपण बोलतो ना, की अरे समजत नाहीये म्हणून ते अवघड असतं. ते समजलं की एकदा सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. तर आजच्या लेक्चरला एवढा सगळा पार्ट आहे. सो पेशन्स ठेवा. म्हणून मी तुम्हाला परत सांगतोय. ऐका. जे लोकं विचार करतायत ना, की नाही का, अरे एवढं रिगरस वगैरे असणार आहे. मी तुम्हाला स्वतःहून सांगतोय, की कुठलीच गोष्ट आहे ना सोपी नसते. सोपी म्हणजे काय? कोडिंगमध्ये ईझी आहे, पण कन्सिस्टन्सी पाहिजे असते तिला. माहिती आहे ना, कन्सिस्टन्सी कळते ना. तुम्ही जर 3 महिने सलग क्लास करताय ना, तर तुम्ही एवढे चांगले ॲप्लिकेशन डेव्हलपर बनू शकता. पण जर तुमच्या डोक्यात जर असं असेल, नाही राव, मी एवढं कोडिंग कसं करू शकतो? थोडा विचार करा. काही लोकं आता 3rd इयरला असतील किंवा लास्ट इयरला गेलेले असतील. एका वर्षाने तुम्ही 10-10 तास काम करणार आहे कंपनीमध्ये. 10 तास मिनिमम. ते कर्नाटकात तर बघितलं ना, 14 तास वर्किंग आवर आहे. आणि मग ते नारायण मूर्ती बोलले होते की नाही त्यावेळेस 70 आवर्स वर्किंग केले पाहिजेत. वीकमध्ये 70 आवर्स काम करायला पाहिजे. केवढं ट्रोल केलं त्यांना. मग आता कर्नाटक गव्हर्नमेंटच रूल आणते. 14 आवर्स वर्किंग करायला पाहिजे. 14 तास जोक नाही. म्हणजे 14 पंचे 70 वीकमध्ये 5च दिवस कन्सिडर होतात. माहिती आहे ना, सॅटर्डे, संडे सुट्टी असते ऑफिसला. मग मंडे टू फ्रायडे किती तास झाले? 70 तास झाले. तुम्ही इमॅजिन करा, काही लोकं बोलतील, "सर तरी पण 10 तास माझ्याकडे आहेत ना." अरे 10 तासामध्ये टिंब-टिंबानं 7-8 तास तर झोपायलाच जातात. राहिले किती? बोला. आता 2 तासामध्ये 2 जाणार कितीला? खाणार कधी? पळणार कधी? अरे म्हणजे समजतंय ना? म्हणजे हे मस्करीत आपण बोलू शकतो रे, पण एकदम इमॅजिन करा ना रे. आता 8-9 तास वर्किंग आवर असतं, तरी पण एवढं असं वाटतं ना, अरे किती दिवसापासून काम करतोय असं होतं. ठीक आहे. म्हणजे 8-9 तास बसणे पण. आणि मी तुम्हाला सांगतोय, एवढे पेशन्स आहे ना, आत्ताच सुरू करा. 2-2.5 तास, 2.5 तासांचं लेक्चर तुम्ही जर व्यवस्थित करताय, तर तुमच्या लक्षात येईल, की पुढे तुम्ही हळू ग्रो करू शकता. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट करा. अरे ऐकताय का? ठीक आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सहित सांगतो. चुकीचं घेऊ नका फक्त. ठीक आहे. नीट ऐका. चुकीचं घेत घेत नसाल तरच एक्झाम्पल सांगतोय. चुकीचं घेऊ नका. डिस्क्लेमर आहे हा. ठीक आहे. चुकीचं नका घेऊ. म्हणजे एक्झाम्पल थोडं काहीतरी वेगळं असू शकतं. ठीक आहे. समजा एखाद्याचं लव्ह मॅरेज झालंय. ठीक आहे. लव्ह मॅरेज. आता जो त्याच्या ज्या व्यक्तीवर तो प्रेम करत होता त्याच व्यक्तीसोबत त्याचं लव्ह मॅरेज म्हणजे बरोबर की नाही? लग्न झालं. तर त्याला माहिती असतात, की सुरुवातीपासूनच की काय कमी आहेत, काय चांगले गुण आहेत. कारण त्याने सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्यात म्हणूनच तो लग्नाला तयार झालेला. होय, कळते का? याचा कोडिंगशी काही संबंध नाहीये. कोणी कोड लिहू नका. क्लास, लव्ह मॅरेज, कर्ली ब्रेस, पॅरामीटर 2 आहेत कन्स्ट्रक्टरला. लगेच आला डेटा. मुलीचं नाव, मुलाचं नाव. हां, मॅरी नावाची मेथड. ओव्हररायडिंग. पॅरेंट आले, बोलले ह्या मुलीशी लग्न नाही करायचं. आपण म्हणलं, "नाही, नाही, मी याच मुलीशी लग्न करणार." त्यांनी एक छान बघितलेली असते. आपण बोलतो, "बघू कोण आहे?" म्हणजे बघू म्हणतो, पण आपण ओव्हरराईड पण करतो. ठीक आहे. असं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत ते म्हणजे असं जाऊ दे. सेम सिनारिओ. ठीक आहे. असो. बरं ठीक आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. लक्ष द्या. तर आहे ना लव्ह मॅरेजमध्ये कसं आहे, की ती व्यक्ती आहे ज्याच्यावर आपण प्रेम करत होतो, त्याच व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं. त्यामुळे ना कसं असतं ते प्रेम करणं होतच राहतं. ते म्हणजे ते माहिती आहे, की ही व्यक्ती कशी आहे आणि कुठल्या वेळामध्ये आपल्या सोबत होती ही व्यक्ती वगैरे, वगैरे सगळं. पण तुम्ही विचार करा ना अरेंज मॅरेजचा सिनारिओ कसा आहे. अरेंज मॅरेजमध्ये आत्ता तरी असं असतं, की बघायला गेल्यानंतर ते माहिती आहे ना गाणं-बिणं टाकतात रील्समध्ये. आलंय बघायला असं ते ट्रेंडिंग असं चालू होतं आता. ठीक आहे. तर तुम्ही इमॅजिन करा ज्या व्यक्तीला आहे ना, ओळखत पण नाही, त्या व्यक्तीशी लग्न होणार. त्यानंतर त्याच्या कमी, चांगले गुण ते नंतर कळणार. म्हणजे याचाच अर्थ त्या लोकांमध्ये पण ती लोकं जेव्हा फोटोज टाकतात ना, पोस्ट करणार वगैरे, की वर्ड्स बेस्ट हबी. ते असलं टाकतात. ठीक आहे. तर तुम्ही इमॅजिन करा, आपल्या डोक्यात येतं, "भाई तुझं तर लव्ह मॅरेज झालं नाही. तुझं तर अरेंज मॅरेज. आम्ही स्वतः लग्नाला आलो होतो. 2 दिवस झाले तुझ्या लग्नाला. 2 दिवसात ह्याचे गुण काय कळले तुला?" बरोबर आहे की नाही? पण त्याचा अर्थ काय माहिती आहे का? ते प्रेम आहे ना करायला लागतात किंवा त्या व्यक्तीमध्ये भले किती पण कमी असतील, तरी पण आहे ना नाईलाजाने ती गोष्ट प्रेमात रूपांतर करावी लागते. कारण आयुष्यभर
त्या व्यक्तीसोबत संसार करायचा असतो, कारण आपल्याकडे अजून ते कल्चर नाहीये स्टेप बाय स्टेप जाण्याचं. ठीक आहे. ते ते करण्यासाठी, ते कल्चर तुम्हाला फॉलो करण्यासाठी बाहेर जावं लागेल. ठीक आहे. अजून इंडियात आहेत अशी लोकं काही. ठीक आहे. इंडियात आहेत थोडे-थोडे, म्हणजे ती लोकं तिकडूनच आलेत बरोबर. बरोबर. पण आपल्याकडे नाहीये. मग आपण काय विचार करतो, म्हणजे याचाच अर्थ बघा ना, त्या व्यक्तीच्या चुकांसहित त्याला एक्सेप्ट करणे, त्या व्यक्तीवरती प्रेम करणे आणि आयुष्यभर संसार करणे. म्हणजे याचाच अर्थ हे मोठं टास्क आहे. यालाच मी मॅप करतोय कोडिंगमध्ये. आता नोटीस करा. हीच गोष्ट आहे. हे आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार. तुम्ही म्हातारे होईपर्यंत कंपनीमध्ये काम करणार. तुमची स्वतःची कंपनी होईल मे बी मध्ये. बरोबर. तुम्ही स्वतःची कंपनी स्टार्ट कराल काही वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर. तुम्ही कोडिंगमध्येच असणार. मग त्या तुम्हाला माहिती आहे ना आयुष्यभर ह्याच्याबरोबरच संसार करायचा आहे. मग प्रेम करा ना. असू द्या ना अरेंज मॅरेज तर मॅरेज. ठीक आहे ना. प्रेम करा. आणि काही लोकांचं लव्ह मॅरेज ह्या सिनारिओमध्ये कसं माहिती आहे का? त्यांना आधीच माहिती आहे की मला ॲप डेव्हलपरच बनायचंय. मला दुसरं काही करायचं नाही. मला इंटरेस्टच याच्यामध्ये. मला माझं आहे ना असं भारी ॲप काढायचं Instagram सारखं, जे जगभर फेमस झालं पाहिजे. हे ज्याला माहिती आहे ना त्याला हे लव्ह मॅरेज आहे. का माहिती आहे का? त्याचं प्रेम आहे हे. तो ते कंटिन्यू करतोय. समजलं का काय डिफरन्स होता गोष्टींमध्ये? पण मी परत सांगतोय, कंपनीत गेल्यानंतर 9-9, 10-10 तास तुम्ही बसणार आहेत कोडिंग करत. त्यावेळेस जरा इमॅजिन करा, तुम्ही म्हणाल, "सर तेव्हा मग आम्हाला पैसे भेटत असणार." अरे पण त्यांनी तुम्हाला कंपनीत घेण्यासाठी आधी शिकलं पण पाहिजे की नाही? म्हणून म्हणतोय की याच्यावर आता प्रेम करायला लागा. सगळ्यांना सांगतोय, मुलींच्या साईडला पण आणि तुम्हाला पण. हे तुम्हाला आवडलं पाहिजे कोडिंग. आणि कोडिंग खरंच बेस्ट आहे. जावा एफ-एक्स ज्यांनी प्रोजेक्ट केलाय त्यांना विचारा. जेव्हा आहे ना तिथपर्यंत बोर वाटतं, पण एकदा प्रेझेंट केल्यानंतर असं होतं की हे मी बनवलंय. म्हणजे ती मजा असते की अरे हा यूआय जेव्हा समोरचा तारीफ करतो ना, भाई ॲप म्हणजे हे तू ॲप्लिकेशन जे बनवलंय ते छान होतं. तेव्हा वाटतं की येड्या कोण आहे मी? एवढे दिवस घासत होतो इथे. असं असं काहीकांच्या तर डोक्यात तेच गाणं, आले तुफान किती, जिद्द ना सोडली. इथं इथं उभे राहून आहे ना 4 वाजेपर्यंत आम्ही जागलो. हे पण काही लोकांनी सांगितलंय. ऐकलंय तुम्ही? बरोबर की नाही? सकाळी 4 वाजता आमचा एरर सॉल्व्ह झालाय वगैरे, वगैरे अशा गोष्टी. म्हणजे त्यांना तेच होतं रे, की आपल्याला असं सांगावसं वाटतं कारण त्यामागे आपण मेहनत घेतलेली असते. एक्झॅक्टली मला तेच सांगायचंय. आता तुम्ही जे पॅकेजेस वगैरे घ्याल, 9-10 लाखांचे पॅकेजेस वगैरे काही लोकांना लागणार. कारण की जेवढ्या गोष्टी आहेत ना, काही लोकं फ्रीलान्सिंग पण करतील. फ्रीलान्सिंगमध्ये जास्त पैसे आहेत एवढं पण माहिती आहे. आणि तुम्ही LinkedInवरनं कसं ॲप्लाय करायचं वगैरे ह्या गोष्टी कशा आहेत ते सगळं आम्ही तुम्हाला सांगूच नक्की. पण एकदा विचार करा, तिथून जर पैसे मिळणार आहेत, पण ते पैसे नंतर मिळतात रे. आधी त्याच्यासाठी काय करावे लागतील? कष्ट करावे लागतात. तर मग तेच कष्ट करायचे आहेत. म्हणून म्हणतोय की सगळ्यांना सोप्या भाषेमध्ये शिकवलं जाणार आहे. काल मी बोलायचं राहिलो होतो. पण तुम्हाला कुठली पण लँग्वेज येत नसेल ना तरी चालेल. मला ढिगाने मेसेजेस केलेत राव. म्हणजे Instagramला वगैरे फॉलो करून काही लोकांनी बरेचसे मेसेज, काय की सर पण मी जावा केलंच नाहीये किंवा मला सी पण येत नाहीये. मी परत एकदा सांगतोय, बॅच शून्यातनं असणार आहे. जी जावावाली लोकं आहेत ना, मी त्यांना एवढंच बोलतोय, तुमचं लॉजिक चांगलं असेल, पण तुमच्यासाठी फ्लटर तर नवीनच आहे ना. तुम्ही काय कराल, एखादा कोड लिहायचा आहे. म्हणजे मी क्लिकवरती काहीतरी मला तिथे लॉजिक दाखवायचंय. हे लॉजिक तुम्हाला माहिती आहे की फॉर लूपने मला 10 वेळा ही गोष्ट दाखवायची, मला फॉर लूप वापरायचं आहे. हेच नवीन व्यक्तीच्या लक्षात थोडं उशिरा येईल. अरे फरक कळतो का? एखाद्याला माहिती असलेली गोष्ट आणि एखाद्याला माहिती नसणारी गोष्ट. पण मी शिकवताना तर शून्यातनंच शिकवणार आहे ना. त्यामुळे त्यामुळे म्हणतोय की नीट लक्ष द्याल. ठीक आहे? चला मग आता सांगतो परत एकदा. हा पहिला पार्ट मी तुम्हाला सांगणार. सेकंड पार्ट असणार कसं रन होतात गोष्टी त्या सगळ्या आणि सगळे क्रॉस प्लॅटफॉर्म कसे चालतात. लक्षात आलं का सगळ्यांना? पण आता सगळ्यांसाठी एकच रिक्वेस्ट आहे. आजपासून रिगरस गोष्टी आहेत. रिगरस म्हणजे असं म्हणूया की बोर नाहीये, पण छान-छान गोष्टी आहेत. पण सगळं टेक्निकल गोष्टी आहेत. चालतील ना? की तुम्ही कीर्तन ऐकायला आले? ऑब्व्हियसली नाही आलेत. ते तुम्ही इंदुरीकर महाराजांचं ऐकू शकता. ठीक आहे. म्हणजे कॉमेडी ऐकलं, इंदुरीकर महाराज नावाचे एक महाराज आहेत. ठीक आहे. ते कॉमेडी कीर्तन बरंचसं करतात. तुम्ही ते ऐकू शकता. ठीक आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिले ॲप्लिकेशन्स बघा. परत एकदा सांगतोय. याच्यामध्ये ते सगळे शेवटचे 5 ॲप्लिकेशन हिडन आहेत. पण ते 5 ॲप्लिकेशन जे असे आहेत, की जे तुम्हाला रन टाईमला दिसतील. रन टाईमला म्हणजे UI चॅलेंजर्स आणि तुम्हाला डायरेक्टली फायनल दिसेल. म्हणजे फायनल म्हणजे फिग्मा फाईल आम्ही तुम्हाला ते दाखवेल ना, डायरेक्ट समोरच दिसेल. 5 फाईल असतील. तुम्ही जी काही निवडाल त्याच्यातली एक घ्यायची UI चॅलेंजेसमध्ये आणि हॅकेथॉनमध्ये पण असेच 5 वेगळे ॲप्लिकेशन असतील. रन टाईमला तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ दिला जाईल टीममध्ये. विचार करायचा, की ह्यातलं कुठलं चूज करायचं ॲप्लिकेशन. ते तुम्ही आम्हाला सांगायचं. त्याची फिग्मा फाईल इथे तुम्हाला शेअर केली जाणार. तुम्हाला टाईम दिला जाणार. हॅकेथॉनला थोडा जास्त टाईम असतो कारण तुम्हाला माहिती आहे ना, हॅकेथॉन फंक्शनॅलिटी सहित बघितलं जातं. फक्त UI नाही बघितलं जाणार. फंक्शनॅलिटी म्हणजे कळते ना, त्याच्या मागे क्लिक केल्यावरती डेटा फायर स्टोअरवरनं येतोय. कुठून तरी डेटा आणालच ना तुम्ही डेटाबेस वगैरे मधनं. ते आम्ही शिकवलेलं असणार. काळजी करू नका. ठीक आहे. चलो मग स्टार्ट करूया.
पहिलं ऍप्लिकेशन बघूया पुढच्या ह्याच्यामध्ये कालच्या ह्याच्यातले UI चॅलेंजेस मधले ऍप्लिकेशन आहेत, पण ते लेवल वाईज आहेत. बघा, ही पहिल्या लेवल मधलं ऍप्लिकेशन आहे. कुठला ऍप आहे हे? इझी ऍप आहे. हे कशाचा ऍप वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला? स्क्रीनकडे बघून सांग. गेस करायचं पटपट पटपट थोडं. घराचं तर चित्र आहे. घर शोधणे. काय म्हणतात त्याला? ग्रोसरीचा ऍप. ती गवत खाणार की काय? हा, कसला ऍप आहे? रेंटल. म्हणजे आपण बोलतो ना की कुठलंही घर शोधायचंय. जसं आपण घर शोधण्यासाठी ऍप ऐकलेत का तुम्ही? सांगा कुठलं? नो ब्रोकर ऐकलंय? हा, मग ते काय असतं? रेंटल. जे काही तुम्हाला जे पाहिजे. नो ब्रोकर म्हणजे मधला माणूस गायब होणार. ब्रोकर नाही, तुम्ही डायरेक्टली घर शोधू शकता. पहिला ऍप. लेवल बघितली? इझी आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल ते तेवढ्या लेवलचा ऍप इझी? हा, इझी आहे ते ऍप, कारण फंक्शनॅलिटी आहे फक्त. UI अवघड नाहीये, त्यामुळे इझी लेवलला पहिलंच ऍप्लिकेशन. नेक्स्ट. सगळे UI चॅलेंजेस मधले ऍप आहेत. ठीक आहे सगळे. आता पेट गार्डियन. आता काही लोकांना असं होईल की हा प्रोजेक्ट तर काही लोकांनी आधी दाखवल्यासारखा वाटतोय मागच्या वेळेस, त्यांनी इथलाच घेतलाय. पेटवाला प्रोजेक्ट केलेला आता त्यांनी, ते मागच्या बॅचला होते फ्लटरच्या, त्यांनी हीच आयडिया घेऊन फक्त त्याला कंप्लीट केलाय. कंप्लीट म्हणजे काय ते ना, त्याच्यामध्ये ऍडिशनल गोष्टी केलेल्या आहेत, पण ह्याच्यामध्ये तेवढ्या गोष्टी नाहीयेत. तसं त्यांनी ना सगळ्यांनी हँडल केलेलं. डॉक्टर पासून बघितलं ना, त्या सगळ्या गोष्टी होत्या. सो हे नेक्स्ट. इकडे बघा लास्ट. कशाचं वाटतंय आता? हे ऍप्लिकेशन तर ओळखणं अवघड आहे. डिस्कवरिंग इंग्लिश म्हणजे कसलं ऍप आहे? लर्निंग वाला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? सांगा बरं कुठलं असं फेमस ऍप तुम्हाला माहिती आहे का? डिओलिंगो. अजून? हे ऐकलंय, सगळ्यांनी ऐकलंय डिओलिंगो नावाचा ऍप. काय करतं ते? कम्युनिकेट करून देतं. तर तुम्ही ते कम्युनिकेट करू शकता, चॅट करू शकता, त्यांच्याबरोबर बोलू शकता वगैरे वगैरे. हे ते ऍप आहे, पण ते इझी लेवलचं ऍप आहे. ठीक आहे. नेक्स्ट. UI बघा फक्त. UI कॉम्प्लेक्स वाटतोय का तुम्हाला? नेक्स्ट. फिरण्यासाठीचं कळतंय का? फिरायला जायचंय, कुठलं डेस्टिनेशन आहे वगैरे वगैरे, त्याच्यासाठी रिझर्व करायच्यात गोष्टी. हे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. इझी लेवलचे ऍप बघून घ्या आधी, मग मीडियम कडे जाऊया. UI बघून घ्या. सगळ्यांच्या फिग्मा फाईल अवेलेबल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट. हे सगळे ऍप कुठले आहेत माहितीये का? हे कोणाला ना कोणाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलेत. असेच नाही दिलेले आहेत बरं का, इंटरव्ह्यू मध्ये विचारलंय कोणाला ना कोणाला. नेक्स्ट. हे कशाचं आहे आता? शॉपिंग वाला ऍप आहे. हे आपण तिकडे पण शॉपिंग वाला ऍप बघणार. हेच तुम्हाला असाइनमेंट सारखं असेल, म्हणजे ते सेमच असणार ना जवळपास, फक्त UI मध्ये काही गोष्टी चेंजेस असतील. ठीक आहे. नेक्स्ट. 6वं काय आहे पण हे? ग्रोसरी, फ्रूट रिलेटेड, व्हेजिटेबल रिलेटेड. क्विक कॉमर्स माहिती आहे ना, त्याच्या सिनारिओ मध्ये असे ऍप्लिकेशन असतात. ब्लिंकिट, झेप्टो वगैरे वगैरे. तर एकच सेक्शन आपण कव्हर करतो. फ्रूट वाला असं नाही. अरे तुम्हाला माहितीये का, तुम्हाला असं वाटेल की इथून आहे ना आता फक्त फ्रूट दाखवलंय. अरे ह्याच्यात फक्त इमेज बदलल्या ना, अजून इमेज ऍड केला तर सगळ्या लेवलचा ऍप होतो ना. इथे आता फ्रूट दिसत आहेत. दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय? या इमेजेस असतात माहिती आहे ना. हे लॉजिक तर एकदाच लावणार ना. कार्ट मध्ये काय ऍड करायचंय, ही गोष्ट इथे काय दिसलं पाहिजे, हे तुम्ही जी इमेज सिलेक्ट करणार तेच सिलेक्ट होणार. म्हणजे लॉजिक तर सेमच असणार आहे ग्रोसरी वाल्यांचं आणि हे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. बघा ते काउंट करा, तिथे लक्ष द्या काउंट कडे. ठीक आहे. हे कोर टू चा 1% ऍप आहे. कोर्स वगैरे, व्हिडिओ वगैरे ऍप मध्ये कसं प्ले व्हायला, हे कोणी कॉपी करू नका फक्त, नाही का? क्लास सारखं सेम टू सेम असं नको व्हायला की आता हे शिकून मी कोर टू सारखा ऍप बनवेल. मी परत एकदा सांगतोय, हे 1% ऍप आहे, त्याच्या UI वगैरे आणि फंक्शनॅलिटी आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसं ऍड करायचं ते आम्ही शिकवणार आहे. एम्बेड माहिती आहे ना. आता तुम्ही ऍप फोन उघडला, कोर टू ऍप ओपन केलं आणि कुठल्या लेक्चर वरती क्लिक केलं, जावाच्या लोकांना माहिती असेल, आता हे क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओ दिसतो ऍप मध्ये. तर ते म्हणजे ऍप मध्ये एम्बेड केलंय ना आम्ही, का तुम्हाला दुसरीकडे रिडायरेक्ट करतो. तो रिडायरेक्ट नाही करत ना, सेम याच्यामध्ये राहतो. तर हे ऍप्लिकेशन त्यासाठीच आहे. ठीक आहे. चला एडटेक म्हणूया आपण याला. एडटेक ऍप. कॅटेगरी कळतात ना सगळ्यांना. हे सगळे वेगवेगळ्या कॅटेगरीचे ऍप आहेत. तुम्ही नोटीस करत असाल तर. हे बोर होऊ नका बरं का, फक्त हेच आपल्याला बघायचंय पुढे. हीच बोर वाटलं तर पुढे कसं जाणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट. ह्याला ओळखता, हे लास्ट टाइम मी दाखवलं तुम्हाला. काय ऍप आहे? प्लांट बेस्ड ऍप आहे. ठीक आहे. हे पण तसंच आहे, फंक्शनॅलिटी UI फक्त वेगळा आहे, काही गोष्टी ऍडिशन्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. चलो नेक्स्ट. इझी लेवलचे ऍप चालू आहेत तिकडे बघा. इझी लेवल हे काय? कार रेंटल. आता काही लोकांनी तर ऑलरेडी जावामध्ये कार रेंटल वाला ऍप्लिकेशन बनवलंय. त्याच्यामध्ये फक्त ही फंक्शनॅलिटी आहे, ऍडिशनल फंक्शनॅलिटी. पण हे पण ऍप देण्यामागं रिझन काय? काही लोकांना इंटरव्ह्यू मध्ये, फ्लटरच्या इंटरव्ह्यू मध्ये कार रेंटल सारखा UI बनवायला सांगितलंय. तीच फिग्माची फाईल आम्ही तुम्हाला इथे शेअर केले. ठीक आहे. सेम असणार आहे. नेक्स्ट. 9 झाले बघा, इथे काउंट पण दिसतोय तुम्हाला. आता ह्याला तर तुम्ही ओळखता, OTT प्लॅटफॉर्म. कुठला पण OTT प्लॅटफॉर्म घ्या,
सेम असा असतो, दिसतो, बरोबर की नाही? थोडेफार चेंजेस असतात लुक अँड फील वगैरे मध्ये, त्यामुळे हा OTT प्लॅटफॉर्म काय मूव्ही वल्ला नावाचं ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट फ्लाइट बुकिंगचं ॲप्लिकेशन आहे. ओळखताय का? फ्लाइट बुक करणे, फ्लाइट बुकिंगसाठीचं ॲप्लिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट मीडियम लेव्हलचे चालू झालेत. मागे घे रे जरा, मागचा ॲप घे. हे इझी इथपर्यंत संपलंय. मीडियम लेव्हल तिथे बघा कॉर्नरला लिहून येतंय मीडियम लेव्हल. नेक्स्ट हे मीडियम. ठीक आहे. मीडियम का? कारण याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल ना, म्हणूनच हे मीडियम लेव्हलला टाकलं. UI किती सिंपल वाटते बघा ना, पण काहीतरी युनिक असणार आहे म्हणून हे मीडियम लेव्हलचे ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट हे असेच होणार आहेत बरं का, जसं आपलं इझी लेव्हलचं झालं, इझी लेव्हलचे UI असणार. मीडियमचं आलं, मीडियम लेव्हलचे. हे पण तुम्ही काल बघितलं म्युझिकवाला, पण हे मीडियम लेव्हलला आहे. का माहिती आहे का? ह्याचं इथून चेंज झालं की इकडं माहिती आहे ना, क्लिक केलं एखाद्या गाण्यावरती त्याचंच पोस्टर इथे आलं पाहिजे. पुन्हा ते बघा ना, मर्ज झाल्यासारखं दिसतात काही गोष्टी. हे युनिक आहे थोडंसं, त्यामुळे हे हार्ड मीडियम लेव्हलला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे ओळखता का बघा तसं. कुठला ॲप आहे? पेमेंट म्हणजे काय? अरे बोला ना, ट्रान्झॅक्शन रिलेटेड. मग ह्याला कशाशी मॅप करू आपण? फोन पे वगैरे. तर मी तुम्हाला आहे ना, हे लक्ष द्या बरं का. आपल्याकडच्या लोकांनी फोन पे सेम टू सेम बनवलाय ते पण दाखवेन. ठीक आहे. त्यांना बोलवेन आणि तुम्हाला डेमो द्यायला लावेन त्यांना, की यांना दाखवा की, आणि कोड सहित असं नाही की फक्त UI पिक्चर ठेवलंय, कोड सहित रन करून दाखवेन. ठीक आहे. चलो नेक्स्ट. फोन पे सारखं वॅलेट ॲप्लिकेशन असतं ना, तसंच आहे. तसंच आहे हे पण. ह्याला ओळखता का तुम्ही? क्रेड ॲप्लिकेशन वगैरे आठवतंय, किंवा फोन पे वॉलेट वगैरे, ते सेम तसेच ॲप्लिकेशन आहे ते. UI वेगळा आहे फक्त, इथे ग्राफ वगैरे तुम्हाला दिसतोय इथे. ठीक आहे. चला नेक्स्ट. मीडियम लेव्हलचे ॲप आहेत कारण हे थोडे अवघड आहेत. कालचं फिटनेसचं ॲप आहे, पण ते अवघड लेव्हलचं ॲप आहे. त्याच्यातलं मीडियम लेव्हलचं पण ॲप आहे. आधी हे बनवलं तर ते बनवता येईल. कालचं ॲप तुम्हाला दिसताना लय असं पाहिलं होतं का? फिटनेसचं एक ॲप दाखवलं होतं काल. ठीक आहे. तर ते पुढे आहे, हार्ड लेव्हलमध्ये असेल हे. तर हा UI बघा ना, याच्यामध्ये UI मध्ये हे पर्सेंटेज वगैरे वर्कआउटचे वगैरे हे सगळे ॲड होतात गोष्टी, आणि या सगळ्या ग्राफ वगैरे सगळं दाखवलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे मीडियम लेव्हलचं ॲप आहे. नेक्स्ट 15वं ॲप्लिकेशन आहे. हे काय आहे? काय आहे? आईस्क्रीम पार्लर. काय आहे? फूड सारखंच आहे की काय आहे? काय दिसतंय? आईस्क्रीम पार्लरचा ॲप आहे. बरोबर? ठीक आहे. नेक्स्ट. UI वेगळा आहे याचा. कोणाचाच UI सेम नाहीये. हां, आता हे बघा, हे स्पेसिफिक आहे. हे स्पेसिफिक ॲप आहे. पण तुम्ही मला खरं सांगा, हे ॲप आहे ना, याच्यामध्ये UI काहीतरी वेगळं असेल, पण हे स्पेसिफिक झालं. कॅमेरासाठीच आहे का नाही ॲप्लिकेशन? पण मला सांगा बरं, मला इथे ना दुसरं काहीतरी विकायचंय. क्रिकेटचं इक्विपमेंट आहेत क्रिकेटचे, तर मला त्याच्यासाठी ॲप बनवायचं आहे. तर हे स्पेसिफिक होऊ शकतं. इमेजेस फक्त काय होतील? समजतंय का? म्हणजे असेच ॲप्लिकेशन, पण हे पण ॲप्लिकेशन कोणाला तरी विचारलंय म्हणूनच इथे ॲड केलंय. ठीक आहे. नेक्स्ट. हार्ड लेव्हलचं हे ॲप्लिकेशन. तुम्ही इमॅजिन करा, हे सोपं वाटतंय, पण ते हार्ड लेव्हलचं ॲप्लिकेशन आहे. कळेल का? हे पण बघा ना, हे ब्लेंड झाल्यासारखे दिसतात इमेज. मागे बघा ना, काहीतरी वेगळंच दिसतंय ब्लर सारखं. एक घरातलं स्मार्ट घर बोलतो ना आपण, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरती, तशा टाईपचं हे ॲप्लिकेशन आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससाठीचं. ठीक आहे. नेक्स्ट. आता मला सांगा बरं, हे ॲप्लिकेशन तर मूव्हीज सारखंच वाटतंय, पण ह्याच्यात आणि त्याच्यामध्ये काहीतरी फरक दिसतोय. काय फरक आहे? हे ह्या इमेजला बघा पहिल्या. तुम्हाला काय वाटतंय? हेच दिसतंय का फक्त? हे दिसतंय का ब्लेंड झालंय इथे? हे वेगळ्या लेव्हलला चालतं. सो हे हार्ड लेव्हलचे ॲप्लिकेशन्स आहे. हे आता बघा ना, इथं तुम्हाला बॉक्स दिसतोय का? असा चौकोन दिसतोय का? नाही, चौकोन असला म्हणजे सेपरेट ठेवलाय. बरोबर? पण हे बघा ना, असं मर्ज झाल्यासारखं वाटतं याच्यामध्ये. मग ह्याच गोष्टी वेगळ्या आहेत या ॲप्लिकेशनमध्ये, ह्या हार्ड लेव्हलचं ॲप्लिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट. नीट विचार करा आणि सांगा. बरं, हात वर करून सांगाल. ठीक आहे. हां, बोल रे काय? कोण बोललं इथे? स्मार्ट लाईट. तुम्हाला काय वाटतंय? कसला ॲप वाटतंय हे? काय दिसतंय? झूम करूया का? ए थांबा. अक्षय झूम कर रे जरा याला. सूर्य उगवलाय, सूर्य मावळलाय ॲप. काय ॲप आहे? कोण नाही ना असं? तिथं सूर्य दिसला मला. नाही ना? हां, ठीक आहे. सांगा. बघा अजून विचार करा. बघा ना, AC आहे, लाईट्स आहे, टीव्ही आहे, स्मार्ट होम सिस्टम. जी लोकं आता काही लोकांचं ॲप्लिकेशनमध्येच IoT बेस्ड ॲप्लिकेशन बनवणार आहेत. मशीन लर्निंग वगैरेचा वापर करून. काही लोकं मला भेटले आणि ते ॲप बनवणार आहेत, ज्याला स्मार्ट रिलेटेड गोष्टी आहेत. म्हणजे मशीन लर्निंगचे अल्गोरिदम असतील किंवा AI वगैरे इंटिग्रेट केले, IoTचे डिव्हाइस वगैरे. त्या लोकांना ह्या ॲपमधनं भरपूर शिकण्यासारखं आहे. कारण की इथं आहे ना, आपण आहे ना, हे मॅनेज करू शकतो या गोष्टी. पण याची फंक्शनॅलिटी इथे आहे. आम्ही क्लासमध्ये माहिती आहे का, पहिल्यांदा जेव्हा IoT स्टार्ट केलेलं ना, तेव्हा प्रमोद सर आणि यांनी ॲप्लिकेशन बनवून घेतलेलं. तर मुलांनी आहे ना, असं ॲप्लिकेशन बनवलेलं, हे सगळे फॅन वगैरे ना, फोनवरनं चालायचे.
क्लिक केलं की बटन लावलं की हे लाईट चालू व्हायचं. हे सगळं ऍप्लिकेशन बनवाय IoT आहे आणि सोपं आहे. तुम्हाला पण माहिती आहे ना, त्या बोर्डला फक्त कनेक्शन असतं IoT बोर्डचं, जे की मॅनेज कुठनं होणार आहे, इथून होणार आहे. तो डेटा जाणार, मग ते बटन ऑन ऑफ सगळ्या गोष्टी होणार. तुम्हाला असं नका इमॅजिन करू. सो ते बटन असं प्रेस होताना दिसणार काय? थोडं डोकं लावा. बटन हे थांबा थांबा एक मिनिट. काही लोक असं बोलत असेल माझ्याकडे बघून, एवढं का डिटेलमध्ये सांगतो रे तू? कारण आहे ना, खरं सांगतोय, काही लोकांना आहे ना असले फालतू प्रश्न पडतात. ते काय मला विचारणार माहिती का, सर बरं ते दाखवा बरं ऍप्लिकेशन, असं बटन आहे ना दबलं पाहिजे. अरे भुताटकी नाही बनवलं रे. बटन प्रेस केल्यावरती कुठलं तरी कनेक्शन होत असेल ना वायरचं, तेच आपण कशात केलेलं असतं, आयओटीच्या बोर्डमध्ये. डिव्हाइस असतात ना बोर्ड, रास्पबेरी पाय वगैरे, ऐकलंय ना? हा, ते तसं असतं, पण त्याचाच हा UI आहे. ठीक आहे, चला. स्मार्ट स्मार्ट होम. ठीक आहे, नेक्स्ट. हे तर तुम्ही काल बघितलं होतं, आठवा. हे पण बायसिकलवाला हार्ड ॲप आहे बरं का. हे वाटतंय ते सोपं. ठीक आहे, UI खूप अवघड आहे याचा. हे असं दिसतंय, ही सायकलच बघा ना, अर्धी कुठं गेले. मग काही लोक बोलतील इथं दिसत असेल मागे, नाही ना? हा, ते लक्षात ठेवा. तर त्या इमेज, आता बघा ना, मला सांगा, इमेज कट केल्यासारखी वाटते रे, पण हे कट कुठे झालं? हे गेट स्टार्ट पण इकडे गेलं पाहिजे होतं ना, जर अर्धी स्क्रीन दाखवते म्हणायला गेलं तर. याचा अर्थ ऍप्लिकेशन मध्ये स्प्लॅश स्क्रीन पासून सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस असतात. त्यामुळे हे ऍप्लिकेशन असं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. हे बघा, हे ते ते काल दाखवलेलं कुठलं आहे, फिटनेस. पण फिटनेसमध्ये हे अवघड ॲप आहे. याचा UI खूप अवघड लेवल आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना, जेव्हा कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की केवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती हे कोड साधे सुधे नाहीये. हे 1,500 2,000 लाईन पेक्षा जास्तचे कोड होणार आहेत. ठीक आहे, आणि काही कोड रिपीट असतात, तेव्हा आपण फक्त फंक्शन लिहितो कॉमन. जावाच्या लोकांना माहिती असेल ना, एक फंक्शन आहे, फक्त डेटा चेंज होतोय, तर आपण फंक्शन परत लिहितो का? नाही, फक्त पॅरामीटर बदलतो. तरी पण हा कोड 1,500-2,000 लाईनचे होणार आहेत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट. मी घाबरवत नाहीये, मी क्लिअर सांगतोय तुम्हाला, असंच असणार आहे, पण सोपं आहे. ठीक आहे, चला. आता मला सांगा, हा पहिलंच पेज आहे कोणाचं? नेटफ्लिक्सचं. मग हे वेब आहे, वेब. वेब ऍप्लिकेशन आहे. तिथं लिहिले बघा, फ्लटर वेब. ते वेबवर कसंच आपल्याला ना काही गोष्टी कमी जास्त कराव्या लागतात. फोनचा UI आणि वेबचा UI वेगळा असतो ना. मग ते पिक्सेल वगैरे सेट झाले पाहिजेत ना. फ्लेक्स म्हणजे इथे कसं होतात, इथे ज्या गोष्टी नेटफ्लिक्स सिनारिओ कसा आहे, हा UI बघा ना, असा स्ट्रेच केल्यासारखा आहे. तर हे वेगळे ऍप्लिकेशन बनवले जातात. म्हणजे काय, कोड लिहिणार तुम्ही, मोबाईलला दाखवायचं तर मोबाईलमध्ये बघा ना, हाच सेम UI मोबाईलमध्ये पण आहे. पण तुम्ही नोटीस करताय का, जे लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं हे बघा ना, असं कसं आलंय आणि मोबाईलमध्ये ते कसं आलंय. जर हेच सेम गोष्टी दोन्हीकडे दाखवायला गेलं असतं ना, तर नेटवरती वेबवरती असं दिसलं पाहिजे होतं मोबाईल सारखं. मग असं चालेल का युजरला? नाही चालणार. किंवा मी मोबाईलमध्ये ह्याला आणला, तर मोबाईलमध्ये हे अर्ध गायब होतंय दोन्ही साईडचं. म्हणजे हे इकडच्या साईडला गेले, मोर त्या साईडला गेले, चालेल का असं? नाही. मग दोघांचं आहे ना, आपल्याला काय करावं लागतं, सिनारिओ चेक करावे लागतात. कोणाला वेब डेव्हलपमेंट माहिती असेल तर वेब डेव्हलपमेंटमध्ये ह्या गोष्टीला एक नाव आहे. वेब डेव्हलपर कोणी आहे का इथं? खूप आहेत बरं का, खूप आहेत. पण आता कोणी हात नाही वर करणार. ठीक आहे, कारण मला भेटून गेले तर स्वतः. मी वेब डेव्हलपमेंट केले, पण मला फ्लटर करायचंय. मग आज सांगा, ह्याला काय बोलतात? रिस्पॉन्सिव्ह. ऐकलाय शब्द? रिस्पॉन्सिव्हचा अर्थ काय होतो? मी टॅबवर जरी ओपन केलं ना, तर ते टॅब सारखं दिसला पाहिजे. अरे काय ते टॅब कसा असतो? त्याचा आकार मोबाईलपेक्षा वेगळा असतो आणि लॅपटॉपपेक्षा वेगळा असतो. मग तो त्याच्यावर पण दिसला पाहिजे. याला रिस्पॉन्सिव्ह म्हणतात. तर ते पण कसं असतं ते सांगणार आहे इथे. ठीक आहे, फ्लटर वेब. चलो नेक्स्ट. हे सेपरेट शिकावं लागतं बरं का, हे असंच नाहीये एकामध्ये. आता बघा ह्याच्यामध्ये, आता ते तुम्ही तिकडे 23 बघितले. याच्या व्यतिरिक्त 7 ऍप्लिकेशन आपण कशामध्ये घेतो? लेक्चरमध्ये बाकीचे जे कन्सेप्टमध्ये कव्हर होतात. जे मी काल दाखवले होते, क्विज होतं, एक्सपेन्स मॅनेजर होतं, ते आत्ता दिसले का तुम्हाला? नाही. ते टोटल 30 ऍप्लिकेशन आहे आणि उरलेले 6 ऍप्लिकेशन हे तुम्हाला, हे बघा, हा एक पार्ट आहे UI चॅलेंजर्स. याच्यामध्ये तुम्हाला बोलवलं जाणार आहे एका सर्टन पॉईंट नंतर 1-1.5 महिन्याच्या आतच असेल पहिलं UI चॅलेंजर्स. आणि तेव्हा तुम्हाला रन टाइमला एक फिग्मा फाईल दिल्या जाणार. रन टाइमला म्हणजे 5-6 दाखवले जाणार. तुम्हाला जे आवडेल ना त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन बनवायचे. फक्त त्या 5ही फिग्मा फाईलच्या फंक्शनॅलिटी जवळपास सेमच जाणारे असेल. का कळतंय का? UI मध्ये थोडाफार फरक असेल, कारण शिकवताना तेवढंच शिकवलं जाणार ना सगळ्यांना. आणि इथे बघा हॅकेथॉन, ह्याच्या पुढे लिहिलंय बघा, प्राइज मनी असणार आहे. हे मॅक्सिमम 2 वेळा होऊ शकतं. ठीक आहे, मॅक्सिमम 2 वेळा. हे असा सिनारिओ आहे. ह्याच्यामध्ये प्राइज मनी असणार आहे आणि इथे आम्ही तुम्हाला 5 एक ॲप दाखवणार. त्याच्यामधलं तुम्हाला कुठलाही चूज करायचा. टीम घ्यायचे 4 लोकांची, मॅक्सिमम 4च लोकांची टीम असेल. मी हे आधी पण बोललोय. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन बनवायचं आहे. इथे जागा असेल. अर्धी लोक, म्हणजे आता काही लोक बोलतील की सर आम्ही याच्यामध्ये कोणी पण आलं ज्याला नीट जमत नाही ऍप बनवायला. मी परत सांगतोय, या हॅकेथॉनला फक्त 30 लोक येतील
ज्यांनी सर्टन अमाऊंट पर्यंत गोष्टी केलेल्या असतील, म्हणजे आपण बोलतो ना पर्सेंटेज वाईज, तुम्ही मिनिमम ऍप्लिकेशनच्या 80% पेक्षा जास्त ऍप्लिकेशन करून दाखवलेले असतील, तरच तुम्ही हॅकेथॉनसाठी एलिजिबल असाल. कारण की मी एवढा पण पागल नाहीये, 8 तास तुमच्या बरोबर इथे बसेन आणि काहीच येत नाही तर मला तेव्हा प्रश्न विचारेल, सर हे कसं करू? हा, अशा लोकांना एंट्री नाहीये. तुम्ही म्हणा अच्छा अच्छा, म्हणजे तू मॅनेज करणार, हे त्यांनाच प्राइज मनी देणार. आजपर्यंत असल्या गोष्टी केल्या नाही तर ठेवलं पण नसतं. ठीक आहे, सो लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना असं वाटते ना हे करायचंय आपल्याला, तर त्यापेक्षा चांगलं शिका व्यवस्थित. डन. ठीक आहे, नेक्स्ट. आता बघा हे संपलंय, आपले स्लाइडच संपल्या. ठीक आहे, हे लास्ट होता पॉईंट. तुम्हाला लक्षात आलं टोटल 36 ॲप आहेत. इकडे 23 कव्हर होणार आहेत आणि 7 ऍप्लिकेशन आपल्या लेक्चरमध्ये म्हणजे कन्सेप्टमध्ये ऍप्लिकेशन आहेत ते. हे UI चॅलेंजेस वाले ऍप्लिकेशन आणि बाकीचे जे 6 आहेत ना, त्याच्यातले तुम्हाला 6 पेक्षा जास्त आहेत रादर. कारण इकडे 5 स्क्रीन असणार, तिकडे 5 स्क्रीन असणार, म्हणजे जवळपास 40 एक ॲप. पण त्याच्यातले ना तुम्ही बनवताना एक एकच बनवणार आहे, हे तुमच्या लक्षात येते ना. आणि ज्यांना पाहिजे की मला बाकीच्या पण फिग्मा फाईल पाठवून ठेव, मी घरी जाऊन ट्राय करेन, तुम्ही घेऊ शकता. कारण फिग्मा फाईल आम्हाला तशीही बनवावी लागणारच आहे. आय होप कळलंय हे. ठीक आहे, आता मला सांगा याच्यामध्ये कुठला सेक्टर असा तुम्हाला वाटतोय की जो राहिलाय? आता तुम्ही नोटीस कराल ना तर डॉक्टर, हेल्थ केअर वगैरे. ठीक आहे, तर ते जेवढे मी आता एक सांगितला. ठीक आहे, आता तुम्ही डोमेन सर्च करा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 5 डोमेन नाही, त्यातला एक डोमेन तर मीच सांगितला. 4 डोमेन अजून बाकी आहेत. थोडं लॉजिक लावा UI चॅलेंजेस आणि शेवटच्या ऍप्लिकेशनसाठी. अरे कळते का? कारण सगळे डोमेन कव्हर होणार आहेत. तर सगळे डोमेनमध्ये हेल्थ केअरचं कुठं डोमेन होत आहेत? ठीक आहे, मी तुम्हाला एक दिली हिंट. ठीक आहे, हेच हॅकेथॉनमध्ये एक किंवा UI चॅलेंजेसमध्ये असणार आहे. तर तुम्ही विचार करून ठेवा. हेल्थ केअर डोमेन म्हणजे डॉक्टर आणि बुक अपॉइंटमेंट वगैरे माहिती आहे ना, या सिनरी. ठीक आहे, कळलंय? हा आपला पहिला पार्ट होता. चला आता जाऊया सेकंड पार्टकडे. कसं वाटतंय तुम्हाला मला सांगाल, की तुम्हाला आधी हे कसं चालतं हे शिकायचंय, की आधी रन करून बघूया ॲप्लिकेशन? ठीक आहे, चलो एक काम करू, उलटं शिकू जरासं. जो लास्ट पार्ट आहे ना तो पहिला शिकू. ठीक आहे, लास्ट पार्ट काय होता? UI दिसेल, सगळ्या गोष्टी दिसेल. चला मग आता मी तुम्हाला दाखवतो इथे काय काय होईल. एकदम सोपं आहे. पहिल्यापासून जाऊया, एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया. तुम्ही काही लिहू नका, लिहू नका. होय नका लिहू, थांबा. अजून लेक्चरच नाही स्टार्ट झालेत. चला स्टार्ट करूया आपण हे गोष्टी. चला, पहिली गोष्ट आहे ना, पहिलं सांगून ठेवतो. मला सांगा बरं, तुम्हाला असं नाही ना होणार की ऍप्लिकेशनमध्ये जर समजा मी तुम्हाला एक फिग्माच्या फाईल्स वगैरे आपण जशा बघतो तसा, त्या फिग्माच्या फाईल कधी आपण बघायला जायच्या माहितीये का? जेव्हा तुम्हाला बेसिक UI बनवता येतोय, बॉक्स बनवायला येतोय, बरोबर? त्यानंतर एकदम फाईन गोष्टी बघायला जाऊ शकतो. आधीच जर पहिल्यापासून फिग्मा फाईल जर ओपन करून शिकायला लागलो तर किती अवघड होईल या गोष्टी. म्हणून आपण काय करणार आहे, आधी ना फ्लटर नेमकं काय आहे ते समजून घेऊया. ठीक आहे, चला मग मी तुम्हाला सांगतो. इथे एक काम करूया, हे ना चालू करतायत हे सगळं, याला काय म्हणतात हे तुम्हाला तर माहिती असेल, असं कोणी नसावं. जर हे पण माहिती नसेल काळजी करू नका, हे पण शिकवलं जाणार आहे. ठीक आहे, चला किती लोकांना माहिती आहे? हे समोर दिसते ती स्क्रीन कशाची आहे? VS कोड. ठीक आहे, किती लोकांना हे माहिती होतं ऑलरेडी? VS कोड माहिती होतं, माहिती आहे, बघून स्क्रीन माहिती आहे. आता प्रश्न पुढचा, किती लोकांनी वापरलंय? एवढ्या लोकांनी वापरलंय, बरं. ठीक आहे, बाकीच्यांना नाही विचारत, कारण की त्यांना असं हात वर करू की नको असं होईल. ठीक आहे, मग आता तुम्ही असं घाबरून नका जाऊ. छायला ऑलरेडी लोकांना येतं हे, हेच काळजी करू नका. हे अवघड आहे का? काहीच नाही. ठीक आहे, विंडोज आपलं माहिती आहे ना, विंडोज कसं क्लिक वरती शिकवतं सगळ्या गोष्टी. हे क्लिक वरती आहे. नवीन फाईल ओपन करायचे, नवीन गोष्टी ओपन करायच्यात, तर कसं करायचं हे सगळं सांगणार आहे. चला मग मी एक काम करतो, तुम्ही सगळं कनेक्ट करा. तोपर्यंत मी तुम्हाला फ्लटर नेमकं काय आहे ते सगळं सांगतो आणि मग पहिलं ऍप्लिकेशन डायरेक्टली रन करायला घेऊया. ठीक आहे, आणि मग थोडं डेप्थ मध्ये जाऊया, कारण हे इन्क्युबेटर बाय कोर्टू वेब आहे ना, मग थोडं डेप्थ मध्ये बघूया. बघा इथे तुम्हाला सांगून टाकतो, एकदम सोपं आहे सगळ्या गोष्टी. फक्त आहे ना, आधी सगळ्यांनी मला एवढंच वाटतं की लॅपटॉप तरी बघितलेला असावा. प्री रिक्विजिट काय? लॅपटॉप बघितलाय. ठीक आहे, हा. आता मी काल एक प्रश्न विचारला होता, ती लोक आज नसतील, ती लोक आता गावाला गेले असतील. आठवते मी काल एक प्रश्न विचार, कोणाला आठवतंय का? काल मी एक प्रश्न विचारला होता, बोललो उद्या, मी तुम्हाला आधीच सांगतोय उद्या मी हा प्रश्न विचारणार आहे परत एकदा. सांगा, कालचा एक प्रश्न होता. बोल रे. मॅकबुक. हा, काय मॅकबुकचं काय? कॉन्फिगरेशन सर्च करा. ठीक आहे, बरं. कालच्या लेक्चर नंतर किती लोकांनी फोनमध्ये कॉन्फिगरेशन बघितले? म्हणजे आता किती लोक असे आहेत ज्यांना मोबाईलचं कॉन्फिगरेशन काय माहिती पडले आता? चला हात वर करा.
नाही विचारणार नाही मी प्रश्न. तुमच्या फोनचं कॉन्फिगरेशन माहिती आहे तुम्हाला? लक्ष द्या. ठीक आहे, चला बरं ठीक आहे, जाऊ द्या. नसेल माहिती तरी पण काही हरकत नाही. चला एवढं तरी कळतंय का मला सांगा? ठीक आहे. हे ना आपल्या लॅपटॉपची स्क्रीन अशी दिसते ना, तर हे ना नंतर आलेलं व्हर्जन आहे असं आपण म्हणूया. इथे कीबोर्ड हे बरं हे 3D काढले मी डायग्राम. नाहीतर मी असं हे मोठं काढायला पाहिजे होतं. मग आता ते जरा छान वाटलं असतं की इथे बटन आहेत. ठीक आहे, इथे कीबोर्डचे हे बटन असतील इथे. हे सगळ्यात मोठं बटन कशाचं असतं? अरे बोला. हेच प्रश्न होता पहिला लॅपटॉप बघितलाय का? कोणी आहे का? माझ्या याच्यात हे बटनच नाही आता. अरे टिम असतं का लॅपटॉपला हे बटन सांगा? हो? नक्की. मग लॅपटॉपला असं पण काही बघितलं असेल. इथं असं काहीतरी असतं. हां? काय असतं इथे? टचपॅड. कशासाठी असतो हा? हां, नशीब. काही लोकं बोलतात एवढ्या बेसिकपासनं? बरं एवढं पण सांगतो. लॅपटॉपला इथे खड्डे असतात. इकडे एक गोळा असतो. पिन येते इथे. सॉकेट. ठीक आहे. कशासाठी असते? चार्जिंग. आता मी प्रश्न विचारतो बघा. आता बघा किती सोपा प्रश्न आहे. मला सांगा, हे लॅपटॉपचं चार्जिंग इकडे आपल्या बोर्डला कनेक्टेड आहे. चार्जर. सोपं लेक्चर आहे एकदम. ठीक आहे. हे जर माहिती नसेल तर लगेच उठून घरी जायचं. ठीक आहे. मला सांगा इथे बटन चालू झालं, चार्जिंग चालू होते. पण आता एवढंच आहे. बटन बंद केलं की लॅपटॉप बंद होतो? होतो का? याचा अर्थ हे चार्जिंग स्टोअर करण्यासाठी याच्याकडे कोणतरी असतो. काय म्हणतात त्याला? बॅटरी. बरोबर की नाही? आता एक बोलू वाक्य. ही सोय ह्यांनी इथे केली होती गोष्टींची. म्हणूनच आधीचे मशीन तुम्ही बघा, ही स्क्रीन वेगळी असायची. हा एक डब्बा म्हणायचे त्याला. याला सीपीयू म्हणतात ना? ह्याला ॲक्चुअली काय म्हणतात? कॅबिनेट म्हणतात. का? याला सीपीयू का म्हणतात? ह्याच्यात आतमध्ये काय असतो? प्रोसेसर, मदरबोर्ड असतो ना अख्खा सेट. अरे बिल्डिंग असतात छोटे-छोट्या. दुबईच्या बिल्डिंग बघितल्यात का अशा मोठ्या? त्याच्यातले छोटे-छोटे व्हर्जन दिसतील तुम्हाला. तो मदरबोर्ड असतो. ठीक आहे. अरे थोडं तरी बघितलं असेल. ₹1 कॉइन पण असतो. किती लोकांनी पाहिलंय? आज बघा काही लोकांना ₹1 खात्यामध्ये ॲड होईल. ठीक आहे. काय बोलतात त्याला? सिमॉस बॅटरी. हे थांबा. स्वतःचं नको बॉक्स उघडू हं. घरी गेल्यानंतर मित्राचं वगैरे असेल, कुठला माहिती असेल किंवा इथं पण एक आहे. म्हणजे हा बघा, हा नाही उघडायचा ट्राय करायचा. बरं, हे ना ऐका हे सोपं करूया. ठीक आहे. इथं ह्याला फॅन वगैरे असायचे तुम्हाला आठवतं? आधीचं तर थोडं जुनं जाऊया. इथे ना एक सीडीचा एक बॉक्स असायचा. बरं किती लोकांनी हे बघितलंय? बरं अजून कोणाकडे अजून असं मशीन आहे का ज्याला सीडी रोम वगैरे ह्या गोष्टींसाठीचा वेगळा पार्ट आहे इकडे? काय बोलतात त्याला? काय बोलतात? सीडी ड्राईव्ह. काय काय होतंय ते? तिथं बटन दाबतो. लगेच एक बाहेर येतं आणि मग आपण काय करतो? बसतो त्याच्यात आणि आत जातो. नाही ना? हां, मग सांगा काय काय सिनारिओ? तुम्ही बरं प्रामाणिकपणे सांगायचं, कधीतरी हे हँग केलंय का? किती लोकांनी हँग केलंय याला हँग? हां, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही बरोबर शिकताय. ठीक आहे. ऐका. हँग करणे म्हणजे काय माहिती का? कधी-कधी आपण आहे ना प्रेस करतो. ते म्हणतात मी नाही ऐकणार. मग आपण त्याला 2-3 वेळा प्रेस करतो. मग ते बोलतं ओके ऐकलंय. ते 3 वेळा ऐकतं. बाहेर येतं परत आत. मग असं वाटतं पकडून तरी ठेवूया. पण असं पकडताना भीती पण वाटते. राहिलं बाहेर परत म्हणजे मॅप करू नका दुसरीकडे. म्हणजे असं नको म्हणजे मॅप मॅप चुकीचं करू नका फक्त ठीक आहे. म्हणजे सिनारिओ आहे. तर हा बॉक्स आहे ना, प्रश्न काय माहिती आहे का आता? हा बॉक्स आता गायब केलाय त्यांनी. आत्ताचे कॅबिनेट तुम्ही बघितले ना लेटेस्ट सिनारिओमध्ये, तर आता हे देतच नाही रे. ह्याची गरज नाही वाटत त्यांना. असं का असेल पण मग? कारण ह्याच्यासाठीच एक जन्माला आलेली माणसं म्हणजे पेन ड्राईव्ह. बरोबर? हे किती एमबीचं असायची ती सीडी? 700 एमबी वगैरे आठवतंय? हां, बरं ठीक आहे. तर ती माहिती आहे ना, तर त्या सीडीमध्ये कमी डेटा बसायचा. आता पेन ड्राईव्ह जास्त डेटा स्टोअर करतो. 16 जीबी, 32 जीबी, 64 जीबीचा पण पेन ड्राईव्ह असतो. बरोबर की नाही? मग त्यानंतर मग आता तुम्ही नोटीस करा बरं का. हे सांगतोय आपण का मी का सांगतोय ते पण सांगतो तुम्हाला लक्ष द्या. ही गोष्ट पहिला आली होती. बरोबर? याच्याबरोबर इकडे कीबोर्ड वेगळा असायचा. हे माऊस आहे असं. आता थोडं इमॅजिन करा. ठीक आहे. कीबोर्ड, माऊस ह्या सगळ्या गोष्टी. मला सांगा ह्याला फॅन वगैरे असायचे सगळं. पण ह्याच्या आतमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपण बोलायचो सीपीयू. पण ह्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाचा पार्ट ह्याच्या आतमध्ये होता. तो होता रॅम. जे दोघं पण कशावर होते? मदरबोर्डवर होते. हे कळतंय का रे? समजतं?
याच्यापेक्षा बेसिक नाही बरं का, एवढंच बेसिक आहे. ठीक आहे, मदरबोर्ड. मला सांगा हीच गोष्ट लॅपटॉपमध्ये सुद्धा इथे असणार आहे. बरोबर की नाही? मग तुम्हाला एक कळत असेल, की ही स्क्रीन फक्त याने याला अटॅच केली. याच्या आतमध्ये एस-एम-पी-एस नावाचा एक बॉक्स असायचा. काय करायचा तो? पॉवर सप्लाय आठवतंय का? मग ह्याच्या पॉवर सप्लायच्या जागी इथे काय? बॅटरी. लक्ष देताय का रे राव? लक्ष द्या राव. प्लीज लक्ष द्या. ठीक आहे. बघा तुम्हाला मॅप होईल, की कसं शिकवू शकता तुम्ही ह्या लेक्चर्सला. तर बघा आता हे नोटीस केलं. मला सांगा याच्याकडे कीबोर्ड होता ना, तोच इकडे काय झालाय? हा कीबोर्ड झाला. याच्याकडचा माऊस हा टचपॅड म्हणून आला. बरोबर की नाही? याला सुद्धा ते होत्यात ना गोष्टी, की इथे पेन ड्राईव्ह कनेक्ट करायचा आहे, एक्सटर्नल हार्ड डिस्क कनेक्ट करायचे, बाकी गोष्टी काही कनेक्ट करायच्या, तर सगळ्या गोष्टी होत्या. आठवतंय सगळ्यांना? याचंच रूपांतर आता इकडे झालंय. त्यामुळे नवीन कोणी घेत असेल ना गोष्टी, तर शक्यतो लोक पीसी घेत नाहीत. पण तुम्ही बघा ना, गेमर्स वगैरे बघाल ना तुम्ही, गेमर्स लोकांचा पीसीचा सेटअप असतो. ऐकलंय? इव्हन कोडर लोक बरेचसे, ती लोक पण असे पीसीचे सेटअप असतात, कारण त्यांना कस्टमाइज पाहिजे असतात पीसी. कसे पाहिजे असतात? कस्टमाइज म्हणजे काय? मला स्वतःला ठरवायचंय ह्याच्यामध्ये मला किती ग्राफिक्स कार्ड पाहिजे, किती रॅम पाहिजे, कसला प्रोसेसर पाहिजे, कळतंय का सगळ्या गोष्टी? मग यासाठी काय केलं जातं? कस्टमाइज. पण तुम्ही बघा ना, कॉलेज लेव्हलला, कंपनीजमध्ये शक्यतो लॅपटॉपच दिला जातो. मग हाच लॅपटॉप आला आणि ह्यानंतर ह्यांच्यासारखाच सेम दिसणारा एक माणूस आला पिक्चरमध्ये. त्याचं नाव आहे, आपल्या सिनारिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा माणूस तोच आहे, मोबाईल. आता करूया ह्याचं मॅपिंग. अरे कळतंय का? आधी हे होतं, लॅपटॉपकडे गेलं. लॅपटॉपवरनं आता मोबाईल. आता मोबाईल सुद्धा चालता फिरता कम्प्युटरच बोलतात. बरोबर? जे कम्प्युटरवर होतं ते मोबाईलमध्ये आपण करतोय. इव्हन काही लोकं तर ऑनलाईन कंपायलरवर कोड पण टाइप करतात त्या छोट्याशा कीबोर्डने आणि बोलतात ह्याचं आउटपुट हे आहे. ठीक आहे? पण कोडिंगसाठी याचा वापर करू नका रे. याच्यावरती ॲप बनवा आणि टाका. पण आता ह्याच्याशी येऊया. ठीक आहे? प्लीज लक्ष द्यायचं. मला सांगा इथले ऐकलेले शब्द आहेत ना, आपण नोट डाउन करून ठेवूया का? हार्डवेअर म्हणून. बघूया किती शब्द लक्षात आहेत. कुठले पण शब्द सांगा. चला पहिल्यापासून बोलूया. मला सांगा मॉनिटर बघितलाय? दोघांच्या सिनेरिओमध्ये मॉनिटर आहे, म्हणजे स्क्रीन आहे की नाही? तिकडे स्क्रीन, इकडे काय होता? मॉनिटर. मग मला सांगा हा पहिल्या सिनेरिओमध्ये मॉनिटर होता, इथे स्क्रीन झाले. याची पण काय असते? स्क्रीनच असते. म्हणजे तिघांकडे पण सेम गोष्ट आहे की नाही? समजते ना? हां, ठीक आहे. दुसरी गोष्ट. आता लक्ष द्या बरं का. लय भारी भारी गोष्टी आहेत. ठीक आहे. मला सांगा ह्याच्याकडे सीपीयू आहे, कळतंय? याच्याकडे रॅम आहे, याच्याकडे एचडीडी आहे. एचडीडी म्हणजे माहिती आहे ना? एसएसडी असेल और हार्ड डिस्क असेल, कळतंय ना? हां, मग बघा याच्याकडे पण होतं. ह्याच्या आतमध्ये हार्ड डिस्क असायची, आठवते? आता लॅपटॉपमध्ये तुम्ही नोटीस केलेलं असेल, लेटेस्ट जर तुम्ही घेत असाल तर एसएसडी वगैरे घेतो आपण. काहीमध्ये एसएसडी हार्ड डिस्कचं कॉम्बिनेशन असेल. अरे कळतंय का? हे काय एसएसडी शब्द ऐकलाय ना? किती लोकांनी शब्द ऑलरेडी ऐकलाय एसएसडी? फुल फॉर्म सांगा. सॉलिड स्टेट ड्राईव्ह. बरं किती लोकांना इथे बसलेल्यांपैकी एचडीडी म्हणजे हार्ड डिस्क आणि एसएसडी मधला डिफरन्स माहिती आहे? त्यांनी हात वर करा. एसएसडी आता सर्रास वापरलं जातं. बरोबर? बरं हार्ड डिस्क काय आहे? हार्ड डिस्क तरी माहिती आहे ना तुम्हाला? मग हार्ड डिस्क वरती तुम्हाला माहिती आहे का? एकाने हेड फिरत असतो हार्ड डिस्क वरती. आवाज येतो बघा ना हार्ड डिस्क वरती. काही कॉपी करतात. एक्सटर्नल आहे का कोणाकडे? एक्सटर्नल एचडीडी हार्ड डिस्कचं बोलतोय. पोर्टेबल, पोर्टेबल. किती लोकांकडे आहे? हात वर करा. पोर्टेबल हार्ड डिस्क आहे तुमच्याकडे. बरोबर? तुम्ही काय करत असाल? कुठल्यातरी लॅपटॉपला कनेक्ट करत असाल, तर तुम्ही नोटीस केलेलं असेल, त्याच्यातनं थोडासा आवाज येत असतो. तुम्ही कधी कान लावून बघा किंवा इव्हन आपल्याकडे ना जे मशीनमध्ये ज्या हार्ड डिस्क होत्या ना आधीच्या, त्या बघा ना अशा ठोकळा असायच्या, जरा जाड असायच्या, असं चौकोनी. अरे पाहिले की नाही? ठीक आहे. त्याच्यावरती ना एक हेड असतो. तर आहे ना त्याच्यावरती पण सीडी सारखीच माणसं असतात. त्याच्यावरती असा हेड फिरत फिरत आहे ना डेटा स्टोअर करतो. म्हणजे त्याला पीट आणि फॉल्स असतात, खड्डे असतात, खड्डे. डेटा स्टोअर करण्यासाठी. डेटा म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे कसं स्टोअर होतं? हार्ड डिस्क होती 0101 फॉर्मॅट. अरे हार्ड डिस्क म्हणजे काय? हार्डवेअर आहे ना आणि हार्डवेअरवरती डेटा लिहिला जातो का? मग काय केलं जातं? स्टोअर कसा होईल? ऑन ऑफ असतं ना 0101 सारखा सिनारिओ. पण ह्याच्यामध्ये पण तुम्ही जर हार्ड डिस्कचं स्ट्रक्चर इंटरनल बघितलं ना, तर त्याला पिटफॉल्स असतात. त्याच्यामध्ये डेटा तसा स्टोअर केल्यासारखा असतो. ठीक आहे. या गोष्टी काय आहेत मी तुम्हाला नंतर निवांत सांगेन. पण आता सध्या येऊया. जशी एचडीडी होती ना, तशीच एसएसडी होती. असं नका बोलू की ही महाग आहे आणि ही स्वस्त आहे. हा डिफरन्स नको आहे. ठीक आहे. ही महाग असते माहिती आहे ना? हां आणि हे स्वस्त असतं. असला डिफरन्स नका सांगू. मग सांगा काहीतरी फरक असेल ना थोडाफार? काय एखाद्याने हात वर करून सांगा, एक फरक सांगा, इनफ आहे. आपण नंतर पुढे जाऊया. ठीक आहे. पण प्रॉपर फरक सांगा. हां. बोल तू ब्लू. रीड राईटची स्पीड ह्याची जास्त असते की कमी असते? जास्त असते.
म्हणजे हे फास्ट आहे असं आपण बोलूया. कोणापेक्षा? एवढा तरी डिफरन्स ह्याच्या पुढे लक्षात ठेवतील सगळी लोक क्लासला आलेले. हा, आता नोटीस करा बघा, पुढे जाऊया. प्लीज लक्ष द्या. मला सांगा बरं, फोनमध्ये HDD स्टोरेज साठी काही असतं का? आठवतंय का? का नसतं? नसतं? असतं ना? का फक्त रॅम असते फोनमध्ये? नाही का? बोला बोला, पटपट बोला, हे पटपट बोला, आन्सर द्यायचे ना. हा सांगा, परत पहिल्यापासून. मॉनिटर तिघांकडे? हा. सीपीयू फोन मध्ये नसतो ना? असतो. ठीक आहे, 3 ठीक आहेत बघा. नंतर रॅम. HDDचा मला प्रश्न पडलाय की दोघांकडे तर असते एवढं तर नक्की माहिती आहे. ह्याच्याकडे पण असते, ह्याच्याकडे पण असते. ठीक आहे. फोनचं काय? काय असतो? रॉम स्टोरेज. स्टोरेज असतं, स्टोरेज. आपण बोलतो ना काय स्टोरेज आहे, आठवतंय का? आणि आपण बोलतो ना 128 GB स्टोरेज आहे माझ्याकडे, 16 GB रॅम आहे. आठवतंय का? असं बोलतो ना 8 GB रॅम आहे. नक्की ना? मग आता नोटीस करा. लक्ष द्या, लक्ष द्या सगळ्यांनी. मग आता मला सांगा, जर ह्या गोष्टी सगळ्या सेम सेमच आहेत, ठीक आहे, मग आता येऊया कीबोर्डकडे. कीबोर्ड बघा बरं, इथे पण होता, तिकडे पण आहे, आणि इकडे असतो का? व्हर्च्युअल कीबोर्ड असतो, आहे ना? अरे लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा. माऊस म्हणजे सांगा, याच्याकडे काय ऍक्च्युअल माऊस असेल, हार्डवेअर. इकडे पण टचपॅड असेल, आणि इथे काय असतं? टच स्क्रीन असतं. म्हणजे तिघांकडे पण माऊस. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते का, याच आहे ना कॉम्पॅक्ट व्हर्जन म्हणजे मोबाईल होता. कळलं का? पण यांच्यावरती आहे ना ऍप्लिकेशन्स रन होतात. आपण बोलतो डेस्कटॉप ऍप्लिकेशन. याच्यावरती पण डेस्कटॉप ऍप्लिकेशन रन करतो, आणि याच्यावरती आपण मोबाईल ऍप बोलतो. काय बोलतो याला? पण ऍपचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीच आहे ना, काय? ऍप्लिकेशन. म्हणजे हे जे रन इथे होतंय तेच इथे होतंय. मला सांगा बरं, ब्राउज करताना आपण डेटा लॅपटॉपवरनं पण ब्राउझरकडे जातो, फोनमधनं पण जाऊ शकतो ना. गुगल आपण करत नाही का फोनमधनं? म्हणजे हे सगळं सिमिलर आहे. पण तुम्ही नोटीस करा ना, गुगल आहे ना, तुम्ही ह्याच्यावर ओपन करा, गुगल तुम्हाला असं दिसतं. इथे इथे एक बॉक्स दिसतो. अरे कळतंय का? पण हेच इथे बघा बरं, असं होतं का रे ह्याच्या बाहेर चाललाय? नाही. याचा अर्थ हा पण रिस्पॉन्सिव्ह सारखा आहे. अरे कळतंय का रे काय बोलते? किती सोपं आहे बघा. मग आता मी एक काम काय करतो माहिती आहे का, आजच्या लेक्चरमध्ये जेवढं आपल्याला जमेल ना तेवढ्या गोष्टी याच्या रिलेटेड बेसिक गोष्टी सांगायला सुरुवात करतो. म्हणजे काय, इथे एखादं ऍप्लिकेशन, फ्लटर काय म्हणतं, जसं आहे ना ऍप्लिकेशन कुठले पण ह्याच्यावर येऊ शकतात, तसं फ्लटर म्हणतं माझं पण ऍप इथे येऊ शकतं. मग ते ऍप आहे ना, फ्लटर काय म्हणतं ते आता मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये, म्हणजे इथे डायग्राम काढून दाखवतो, फक्त लक्ष द्याल. पण तुम्ही नोटीस करा, आपण जे कोड करतो ना जावा, सी, CPP, ते आपण इथे रन करतो. नोटीस केले का? सी, CPP, जावा, पायथन. कळतंय? आता एक प्रश्न विचारतो, आपण जेव्हा जावा स्क्रिप्ट वगैरे वापरतो तेव्हा आपण वेबसाईट, वेब ॲप बनवतो, जावा स्क्रिप्ट, रिॲक्ट जेएस. मग मला सांगा, याच्यातनं जो सिनारिओ आहे हा लॅपटॉपवरती, पण आपल्याला एक वेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये रन करायला लागतो, त्याला ब्राउझर म्हणतो आपण. अरे बोला ना, काय करतो आपण? ब्राउझरवरती रन करतो. म्हणजे याचा अर्थ काही ऍप्लिकेशन, काही गोष्टी आपण डेस्कटॉपवर रन करतो, काही ब्राउझरवर रन करतो, आणि काही ऍप्लिकेशन मोबाईलवर रन करतो. म्हणजे ब्राउझरवरती गुगल ओपन करून रन करतो, त्याला पण ऍप्लिकेशनच म्हणतात. इथे मी जे काही प्रोजेक्ट केलेला असेल, मी जो लॅपटॉपवर दाखवतो त्याला पण ऍप्लिकेशनच म्हणतात. आणि मी मोबाईलवरती काही रन करत असेल ना, तर त्याला पण काय म्हणतात? ऍप्लिकेशनच म्हणतात. म्हणजे याचाच अर्थ जागा वेगवेगळ्या आहेत, ऍप्लिकेशन सगळीकडे. पण आपला एरिया ह्यातला आत्ता कुठला आहे? मोबाईलचा. मग आता येऊया, सगळ्यांनी पिक्चरमध्ये या. ठीक आहे, हा आता मोबाईल आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. आता सांगा, मोबाईलवरती आधीपर्यंत कुठल्या कुठल्या लँग्वेज वापरून कोड केले जायचे? अँड्रॉइड. बोला पटापट बोला. माहिती असलेले सांगा. काही तुम्हाला न माहिती असलेले ना हिस्ट्री ऑफ मोबाईल मध्ये ऐकायला भेटतील. पण आज एवढं तरी बोला की जे तुम्हाला माहिती आहे. चला सांगा. अँड्रॉइड, कोटलिन, जावा. कसं काय बरं? जावाने डायरेक्ट कोड होतो इकडे? याची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे, म्हणजे हा याचा सब पॉइंट येतोय. ठीक आहे, अँड्रॉइड आलंच की. अँड्रॉइडची लँग्वेज काय? जावा. ठीक आहे, कोटलिनचं स्वतःचं ओओपी लँग्वेज आहे. पण आता तुम्हाला डिफरन्स पण सांगेन, ते पुढे जाऊया. ऐकले का असं? रिॲक्ट नेटिव्ह ऐकलंय का? नक्की ऐकलंय सगळ्यांनी? रिॲक्ट नेटिव्ह याने पण ऍप्लिकेशन म्हणतात. अजून काय सांगा, पटपट बोला. या तिघांपेक्षा 1, 2 आणि 3 यापेक्षा वेगळं सांगणार असाल तर हात वर करा. फ्लटर नाही सांगायचा, फ्लटर नाही. फ्लटर नका सांगू, नाही तर फटके घाल. हा, स्विफ्ट.
बरं मी इथं लिहिलंय का रे असं की हा मोबाईल अँड्रॉइड फोन आहे किंवा iOS आहे? नाही ना. मग आता तुम्हाला इथे लिहून दाखवतो. हे अँड्रॉइड ऑर iOS म्हणजे मोबाईल बद्दल बोलतोय मी. लक्ष आहे ना सगळ्यांचं? मग सांगा, याच्या आधी अजून एक माणूस होता. कोण? ऑब्जेक्टिव्ह सी. बरोबर? हां. अजून कुठले कुठले होते? चला पटपट सांगायचं. हे आता 5 व्यतिरिक्त बोलायचंय. फ्लटर सोडून. फ्लटर इथे बरं मी लिहूनच ठेवतो फ्लटर. तुम्ही बोलायच्या आधी, ठीक आहे? कारण तुमच्यातलं तरी पण नको असताना पण हे बोलणार कोणीतरी. हां, चला नेक्स्ट. विंडोज विंडोज लुमिया फोन होता. मग तो काय लँग्वेज वापरायचा? हेच तर ऐकायचं मला. विंडोज विंडोज अँड्रॉइड वापरायचा? नाही. कोटलीन? नाही. इकडं? स्विफ्ट? नाही. ऑब्जेक्टिव्ह सी? नाही. रिएक्ट नेटिव्ह? नाही. फ्लटर? नाही. मग काय वापरायचा? सी शार्प वापरायचा? ठीक आहे. मला पण माहिती आहे, की सुरुवातीला असं होईल, की बोर वाटतंय असं. पण तो चॉईस आपला असतो ना. चॉईस आपला असेल ना, की बोर बोर वाटतंय, तर मी तुम्हाला प्लीज सांगतो, की नाही आले तरी चालेल. बोर वाटत असेल ना, येऊ नका प्लीज. ठीक आहे. कारण बघा, एक आमचे तुकाराम महाराज म्हणतात, की "येते पाहिजे जातीचे." हे शिकणं म्हणजे असंच कोणी पण नाही ना. तुम्ही म्हणाल, "सर लँग्वेज तर खूप लोकं शिकवतात." मी कुठं बोललो नाही शिकवत? शिकवतात ना. पण तुम्ही उभा करा ना एखादा व्यक्ती आणि आपल्या क्लासमधनं शिकलेला एखादा व्यक्ती, IITianने शिकू द्या. मी हे YouTubeवर जाणारे लेक्चर मी तरी पण बोलतोय. उभा करा शेजारी-शेजारी. जर त्यांनी भारी सांगितलं ना याच्यापेक्षा, मी म्हणेन ते अरेन. हेच सांगतोय तुम्हाला. याचा अर्थ माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स कुठं नाही, कारण मी हातचं राखून काही शिकवत नाही. मी इन डिटेल एकदम इंटरनलपर्यंत सगळं सांगणार आहे, सगळं. पण आता बघा बरं, मी जर आज ह्याच्या आतमध्ये जाऊन सांगितलं, की हे कसं चालतं, फ्लटरचं फ्रेमवर्क, याचं इंजिन आहे फ्लटरचं, ज्याच्या आतमध्ये विडजेट ट्री वगैरे अशा नावाच्या 3 ट्री असतात वेगवेगळ्या टाईपच्या. जे लीडर आहेत त्यांना माहिती असतील. पण मी आजच्या लेक्चरला हे बोललो, तर पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला किती टेन्शन येईल? अरे केवढं अवघड चाललंय. मग त्यापेक्षा सगळ्यांना कम्फर्टेबल करायचं, मग सोपं-सोपं आधी झालं पाहिजे की नाही? आता मला सांगा, सगळ्यांनी ही नावं ऐकली की नाही? Android सगळ्यांनी ऐकलं होतं, बरोबर? मी हे पण सांगतो, Androidसाठी Android हे फ्रेमवर्क पण आहे. पण Android OS नावाची OS पण आहे. पण मी आत्ता इथे बोलताना मी OS बद्दल बोलतोय का? नाही. मी कशाबद्दल बोलतोय? Androidच्या फ्रेमवर्क बद्दल. ज्याची प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे? जावा होती, बरोबर? इव्हन कोटलीन पण आहे. काय आहे? कोटलीन पण आहे. मग हे दोघं ह्यांची माणसं झाली. पण तरी पण मी काय बोलतोय, हा जावा म्हणा किंवा अँड्रॉइड म्हणा, हा कोटलीन आहे, बरोबर? इकडे आलात, इथे काय आहे? रिएक्ट नेटिव्ह क्रॉस प्लॅटफॉर्म. हा पण नॉर्मल iOS साठी बनवतो. हा पण iOS साठी बनवायचा. हा आता वापरला जात नाही, कारण 2014 साली स्विफ्ट प्रोग्रामिंग लँग्वेज सुरुवात झाली. मला सांगा, हा एक फ्लटर आहे. मी तुम्हाला एक चान्स देतो, ठीक आहे? नेक्स्ट लेक्चर म्हणजे कधी? जेव्हा मी हिस्ट्री सांगेन ना, त्यावेळेस मी हा सेम प्रश्न परत विचारेन, की मित्रांनो, मोबाईलचे ॲप्लिकेशन बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या लँग्वेजचा वापर केला जातो, आणि मी 100% सांगतोय. मी तेव्हाच तुम्हाला प्रश्न विचारतोय जेव्हा मला माहिती आहे, की ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून बऱ्याच लँग्वेज आहे ज्यांनी मोबाईल ॲप्लिकेशन बनवता येतं. तुम्ही एवढं सर्च तर करू शकता. मी तुम्हाला असं बोलतोय का, एक मोठं पुस्तक घ्या किंवा ध्यानस्थ बसा आज आणि शोधा, की कुठली लँग्वेज आहे. तुम्हाला फक्त Google सर्च करायचं आहे. आत्ता सर्च करू नका. ठीक आहे? लेक्चरला येताना ही नावं लक्षात राहतील. चला एकदा बोलूया सगळे आपण. कुठल्या कुठल्या आहेत? Android. याची लँग्वेज कुठली आहे? कोटलीन. आठवतंय? हां. आता मी काय बोलतोय? प्रश्न नीट लक्षात घ्या. ठीक आहे? आता बघा, हे ऑब्जेक्टिव्ह सी बंद बंद नाही केले त्यांनी, पण सपोर्ट ते बोलतात ना, आम्ही सपोर्ट नाही देत. आता iPhoneवाले सपोर्ट कशाला देतात? स्विफ्टला. ते काय बोलतात, तू जे ॲप बनवशील ना, तर तू ऑब्जेक्टिव्ह सी मध्ये नको बनवू. कशात बनव? स्विफ्ट प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये बनव. मग आता मला सांगाल, स्विफ्ट आली, पण ऑब्जेक्टिव्ह सी हे खूप आधीपासून होतं. स्विफ्ट 2014 ला आलंय, पण iPhone तर ह्याच्या आधीपासून आहे. पहिला iPhone कधी आलाय? हां, कोणतरी बोललं. हां, बोला. अरे हात वर करून बोला रे, खाली बसून नका बोलू. बोल मित्रा. टोपीवाला तूच बोलत होता ना? हां, बोल. 2005 साली. बरं. किती लोकं सहमत आहेत त्याच्याशी? 2007. काय वाटतंय? 2005 की 2007? काय म्हणजे हे मटक्याचे नंबर आहेत का आजचे? 5 और 7 म्हणजे काय? का निवडला? का निवडला 7 किंवा 5 असा? ठीक आहे. माहिती आहे. हां, ठीक आहे. बरं ठीक आहे. चला लक्ष द्या. सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे. स्टीव्ह जॉब्स कधी एक्सपायर झाले माहिती असेल? 2011. म्हणजे एवढं तर नक्की कळतं ना, 2011च्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या सिनारिओ झाले. पण तुम्ही बघा ना,
असं म्हटलं जातं की iOSच्या दुनियेमध्ये क्रांती फार कमी दिवसात झाली. तुम्ही इमॅजिन करा. 2006 सालापासून यांनी iPhoneचे सिनारिओ सगळे क्रिएट केलेले आहेत. Android बघा ना तुम्ही 2004 साली आलंय. पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय, थोडी हिस्ट्री वाचा, ठीक आहे? जरी नसेल माहिती तरी मी Apple पासूनची हिस्ट्री सांगणार आहे तुम्हाला लेक्चरमध्ये. हिस्ट्री म्हणजे काय? Apple कंपनी सुरू कधी झाली हे माहिती आहे तुम्हाला? चला तुक्का मारू बरं. हा पण मटक्याचा आकडा असेल. चला सांगा. हां, बोल. 1976. Apple 1976 ला चालू झाली. ती 3 माणसं, ठीक आहे? बरं एक माणूस. कोण? स्टीव्ह जॉब्स, ठीक आहे? 76. विंडोज म्हणजे मायक्रोसॉफ्ट. तुम्ही ना खरंच मी काय म्हणतोय सगळ्यांसाठी सांगतोय, ठीक आहे? ऑपरेटिंग सिस्टम आहे ना बेसिक आपण आहे ना बघूया कुठेतरी, ठीक आहे? मी तसं सांगितलं ऑपरेटिंग सिस्टमच्या लेक्चर्समध्ये, पण मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला हे ना कनेक्शन कळेल. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे ना आधी काढायच्या आधी विंडोज आहे ना सॉफ्टवेअर बनवायचं काम करायचं आणि ॲपलसाठी पण सॉफ्टवेअर थर्ड पार्टी सॉफ्टवेअर बनवायचे काम विंडोज कंपनी करायची. म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनी करायची. याचाच अर्थ मायक्रोसॉफ्ट असं नाही की मायक्रोसॉफ्टने विंडोज डायरेक्ट आणला आणि मायक्रोसॉफ्ट सेम लगेच असं बोलले की आमचं पहिलंच काम आहे. त्याच्या आधी ते सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीसारखी थर्ड पार्टी सॉफ्टवेअर बनवून द्यायचे आणि ॲपल हा त्यांचा क्लायंट होता. तुम्ही इमॅजिन करा. पण त्यांच्या लक्षात आलं की असं आपण ओएस बनवू शकतो आणि तिथनं त्यांनी ओएस बनवल्यात. तुम्ही हिस्ट्री बघा. विंडोजची हिस्ट्री म्हणजे मायक्रोसॉफ्टची हिस्ट्री, ठीक आहे? लिनक्स पण तुम्हाला माहिती आहे. लिनक्स तर काय लिनक्स नाही. लिनक्स प्लॅटफॉर्म आहे, बरोबर? हां, ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये मी सगळं कव्हर करेन. फक्त एवढंच आता मला सांगाल, ठीक आहे? लक्ष द्या सगळ्यांनी. हा स्विफ्ट आहे ना 2014 साली आलाय आणि आता तुम्ही ऐकलं असेल तर पहिला आयफोन 2006-07 साली आलेला आहे, बरोबर? एक्झॅक्ट आपण बघूया नंतर की पहिल्या आयफोनचं नाव काय होतं, पहिला आयफोन कसा आला वगैरे ते सगळ्या गोष्टी. पण आता नोटीस करा, ऑब्जेक्टिव्ह सी म्हणजे आधी ॲप बनवण्यासाठी वापरलं गेलं. मग हे बंद कधी केलं असेल? 2014 नंतर. पण लगेच आल्या ह्याचा सपोर्ट काढला गेला असेल का रे? नाही, असं नसतं. थोडे दिवस चालू असतं, मग एकदम बंद नाही करत. हळू पूर्ण बंद करतात. तुम्हाला माहिती आहे ना, विंडोज एक्सपी ऐकलंय? वापरलंय किती लोकांनी विंडोज एक्सपी किंवा बघितलंय, मशीनवरती बघितलंय. विंडोज एक्सपी. हां, आता मला सांगा विंडोज एक्सपीचा सपोर्ट मायक्रोसॉफ्टने काढून टाकलाय. मग आता मला सांगा तरी काही लोकांच्या मशीनवरती तुम्हाला विंडोज एक्सपी दिसेल. कारण की ते काय म्हणतात, आम्ही त्याच्यामध्ये अपडेट नाही करणार आहोत. पण आम्ही ते ठेवलंय, ठीक आहे? कारण आम्ही बंद नाही करू शकत, कारण बरीचशी लोकं जुनी लोकं तेच वापरत असतील अजूनही. लक्षात येते ना रे सगळ्यांच्या? मग हाच सिनारिओ जरा विचार करा. हे आलंय, इथे आलंय. अशाच बऱ्याचशा लँग्वेज होत्या, फ्रेमवर्क होते, ज्याच्यातनं ॲप बनवले जातात. पण आपण जे शिकणार आहोत ना, ते हे आहे. आता हे क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, पण हे स्पेसिफिक प्लॅटफॉर्म होते. म्हणजे Android वगैरे कोटलीनवरनं डेटा कुठे जाऊ शकत होता? Android वरती जाऊ शकता. आणि ह्या दोघांपैकी कुठे जाऊ शकत होता? iOSचा ॲप बनवू शकत होतं. कळतंय का? मग त्यानंतर हा माणूस एक आहे ना फेमस रिॲक्ट नेटिव्ह. मग हा काय म्हणायचा, मी वेब डेव्हलपरवाला माणूस आहे. पण माझं ॲप्लिकेशन क्रॉस प्लॅटफॉर्म चालू शकतं. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय? Androidवर पण चालेल आणि पण एक बोलू का वाक्य? लक्ष द्या. कुठलेही वेब ब्राउझर असू द्या, म्हणजे मॉझिला फायरफॉक्स तुम्ही ऐकलेलाच असेल. क्रोम ऐकलंय? सांगा अजून कुठले? एज, मायक्रोसॉफ्ट एज किती लोक वापरतात? खरं सांगा. वापरताय? आत्ता पण वापरता? ठीक आहे, गुड. हां, ठीक आहे. इंटरनेट एक्सप्लोरर होता आधी त्यांच्याकडे. किती लोकांनी बघितलाय? ई लिहिलेला होता. आपण काय करायचो? त्याचाच वापर करायचो आणि क्रोम डाउनलोड करायचो. याला म्हणतात त्याच्यावर बसलोय. आता आपल्याकडे मराठीत काय म्हणतात त्याचीच म्हणजे असं होतंय. इंटरनेट एक्सप्लोरर आपण एकदाच वापरायचो मायक्रोसॉफ्टमध्ये. जायचो, गुगल क्रोम डाउनलोड, फायरफॉक्स डाउनलोड. याचा अर्थ तुम्हाला एक लक्षात आलेलं असेल की ते असे पण ॲप ब्राउझर होते. आता तुम्ही एवढ्या ब्राउझरची नावं सांगताय. मला सांगा, हा माणूस मुळात आलाय कोणाकडनं सांगा रे? रिॲक्ट कडनं. रिॲक्ट हे मेटाचं आहे. मेटा म्हणजे जुकरबर्गला विसरू नका, ठीक आहे? मेटा. मग त्यांनी काय विचार केला की क्रॉस प्लॅटफॉर्म चालायचंय, तर क्रॉस प्लॅटफॉर्मसाठी रिॲक्ट नेटिव्ह आणूया. यांचं मेन सिनारिओ काय होता? वेबसाठी हे भारी होते. हे झाल्या नेटिव्हच्या मशीन. नेटिव्ह मशीन म्हणजे काय का? मोबाईल. ह्या जर तुम्ही ब्राउझर आणि ह्याच्यामध्ये कम्पेअर करा ना, नेटिव्ह मशीन म्हणजे डायरेक्ट Android OS हार्डवेअरशी बोलेल किंवा iOS त्याच्या आयफोनच्या हार्डवेअरशी बोलेल. पण वेब ब्राउझर
कधी डायरेक्टली हार्डवेअरकडे गेलाय का? वेब ब्राउझर एक प्रोसेस असते. वेब ब्राउझर ओएस आहे का? लक्ष द्या. ठीक आहे, सोपं. बरं कोणी असं आहे का रे, मला परत खरंच सोपा प्रश्न विचारतो. गुगलला गेलेत असं गुगल, तर मला प्रश्न काय माहितीये का, नीट लक्ष द्या. ही गुगलची स्क्रीन येण्याच्या आधी ही ऑटोमॅटिकली स्क्रीन येत नाही बरं का. याच्या आधी कशावर तरी क्लिक करता. मग पटपट सांगायचं ते कशावर क्लिक करता? कुठल्या तरी ब्राउझरवरती, बरोबर की नाही? मग असे ना लोगो असतील ना लोगो, त्यातला एक आपण समजा गुगल क्रोम ओपन केला. गुगल क्रोम पण काय ब्राउझर. प्लीज लक्ष द्या रे, लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या. ठीक आहे, हे मशीन आहे आपण असं म्हणूया. याच्यासाठी एक डब्बा पण आहे. डब्बा म्हणजे कॅबिनेट. याच्या आतमध्ये काय आहे? सीपीयू. ठीक आहे, याच्यासाठी एक कीबोर्ड पण आहे, याच्यासाठी एक माऊस पण आहे. आता लक्ष द्या बरं का, मी काय केलं, माऊसचा कर्सर घेऊन याच्याकडे गेलो आणि याच्यावर क्लिक केला तर मला समोर स्क्रीन दिसते गुगलची. सोपं चाललंय की नाही बघा. आता हे तर तुम्हाला कळलंय. आता मी एक प्रश्न विचारतो. मी इथे गुगलचा क्रोम ओपन केला, म्हणजे ह्याचं नाव आहे गुगल क्रोम, बरोबर? हा ब्राउझर ओपन केला. मी ह्या ब्राउझरला ओपन केल्यानंतर जी मला स्क्रीन दिसते, हा गुगल क्रोम ब्राउझर माझी ऑपरेटिंग सिस्टीम आहे का? नाही. कारण माझ्या मशीनमध्ये ऑलरेडी एक ऑपरेटिंग सिस्टीम मी टाकले. तिचं नाव काय असेल? मे बी विंडोज. कारण मॅक्झिमम लोकांकडे विंडोजच असेल. चला आपण हे पण विचारून घेऊया, किती लोकांकडे विंडोज आहे? ठीक आहे, किती लोकांकडे लिनक्स आहे? लिनक्स मशीन, उबंटू वगैरे तेच लिनक्स, कॅली लिनक्स वगैरे कुठलंही. ठीक आहे, मॅक 1 2. ठीक आहे, तुमच्याकडे नंतर येणार आहे मी. 3. ठीक आहे, 4. हा, मॅक कमी आहेत. मी का ते सांगितलं तुम्हाला रिझन. ठीक आहे, चलो ऐका. कुठली ओएस आहे? म्हणजे जेव्हा मी कर्सर घेऊन इथे क्लिक करतो ना, तर इथे क्लिक केलाय ही कळणारी व्यक्ती कोण आहे माहितीये का? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि मग तो काय म्हणतो माहितीये का? हे लक्ष आहे ना सगळ्यांचं? मग तो म्हणतो की मी तुला गुगलचं एक पेज ओपन करून देईल, मग तू याच्यावरती सर्च कर, किंवा इथे प्लसचं बटन असतं, काय बोलतो आपण याला? टॅब. मग ही एक विंडो तयार झाली की नाही? ही काय झाली? एक विंडो. पण ही विंडो आणि विंडोज याच्यामध्ये फरक आहे, एवढं तर कळत असेल ना? विंडोज काय? ओएस. आणि विंडो काय? एक टॅब आहे. कळतंय? बरं याच्या खाली अजून काहीच नाही. ठीक आहे, हा सोपं आहे. आता मला सांगा, प्लीज लक्ष द्या. याचाच अर्थ ही ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये, म्हणजे ह्याला चालवणारा दुसरा कोणीतरी आहे. याचाच अर्थ ओएस जर ह्याच्या स्क्रीनला चालवत असेल तर हा प्रोसेस असेल. काय असेल? प्रोसेस. मग आता काही लोकांना असा प्रश्न पडू शकतो, आईला प्रोसेस आणि ओएस नेमकं काय असतं? तर बघून घ्या 1 मिनिट. ठीक आहे, लक्ष द्या प्लीज लक्ष द्या. तुम्ही मला सांगा, हा तुमचा लॅपटॉप आहे समजा. लॅपटॉपला इथे ना, इथे किंवा इथे एक बटन असतं ऑन ऑफचं. नोटीस केलं का? हे प्रेस करून राहिलं की इथे काय होतं? ओएस बूट होते. साधा प्रश्न विचारू, साधा. लॅपटॉप असं बंद करून ठेवलाय, नवीनच लॅपटॉप घेतला, तो ऑटोमॅटिकली चालू होतो उघडलं? स्लीपला ठेवला तर स्क्रीन सेव्हर दिसतो वगैरे वगैरे. पण लॅपटॉप पूर्णपणे बंद केलाय तर त्याला चालू करायचं तर काय करावं लागतं? इथे माऊस आहे, बटन आहे, काय करायचं? मग इथे काय दिसतंय? जी कुठली ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये असेल ती आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम दिसते. आता आपण सध्या काय बोलूया? कुठली ओएस आहे? विंडोज. मग असं स्क्रीन दिसते, याच्यावरती ऑप्शन्स दिसतात आपल्याला. इथे खाली बार मध्ये पण इकडे काही गोष्टी दिसतात. मग आपल्याला जे पाहिजे त्याच्यावर क्लिक करतो. कळतंय का नक्की? मग आता मी प्रश्न काय विचारतो, नीट ऐका. जेव्हा तुम्ही इथे प्रेस करता ना मित्रांनो, तेव्हा तुमच्या लॅपटॉप मध्ये ऑलरेडी एक ओएस इन्स्टॉल केलेली असते. आणि ती ओएस काय म्हणते, जेव्हा तू बटन दाबतो ना, तर एक माणूस जातो हार्ड डिस्क मध्ये, जिथे ओएस इन्स्टॉल्ड आहे ना, त्या ओएस ला घेऊन रॅम वर आणून ठेवतो. कशावर ठेवली? आता कळलं का आपल्या लॅपटॉप मध्ये रॅम कशासाठी असते? त्याच्यावर कोण रन होतं सगळ्यात आधी? ओएस. मग ती काय म्हणते माहितीये का? ओएस म्हणते, हा 1 मिनिट, मी आलेली आहे, आता काय झालंय, वातावरण सेट झालंय, आता तुला काय काम करायचं असेल सांग, मी तुला हेल्प करेन. समजतंय का? मग आपल्या घरामध्ये ओएस सारखं काम करणारी आपली आई असते. बघा ना, आईला बरोबर माहिती असतं कोणाला किती वाजता जायचंय. आपण सगळे प्रोसेस झालो आणि आई काय झाली? ऑपरेटिंग सिस्टीम. बाबांना सकाळी ऑफिसला लवकर जायचंय समजा, तर त्यांना टिफिन बनवायचा, तर ती प्रायोरिटी सेट करते. ती नाही का, आपण उठलो, आपण बोललो आई नाश्ता दे ग, आई बोलते 5 मिनिटं थांब फक्त, बाबांचा डबा होतोय, ते ऑफिसला चाललेत, मग तुला नाश्ता बनवून देते, बरोबर की नाही?
पण आता तुम्ही नोटीस करा, तुम्ही असं बोलू शकता ना, ते तर रोजच जातात. आलेच बाबा. बाबा तिकडून बघतायत. काय? ठीक आहे. मग पैसे मागू शकत नाही ना आपण. मग आता सिनारिओ कसा आहे, याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी, इथे ताई आहे, इथे मी आहे, बाबा आहेत, आई, आता इकडे दुसरे अजून अजून मोठी ताई वगैरे असतील, अशी 4-5 लोक घरात आहे. या सगळ्यांच्या सगळे सिनारिओ ना आईला माहिती असतात, ओएसला. इव्हन बघा ना, घरात कोणी आजारी पडलं तर आई प्रायोरिटी त्यांना देते की नाही. मग त्यांना आई विचारते, अरे माहिती ना, आजारपणामध्ये ताप वगैरे आलेला असेल तर तोंडाची चव जाते निघून. तर आई काय बोलते, तुला काही जेवायला वेगळं बनवू का, आठवतंय का? याचाच अर्थ इथे 2 सख्खे भाऊ आहेत बरं का, लक्ष द्या. तर आई आहे ना, एक आजारी आहे म्हणून त्याला प्रायोरिटी देते. मग हा असं नाही बोलत, मला काय उचलून आणलंय, माझी प्रायोरिटी कमी का झाली? का नाही बोलत माहितीये का? कारण त्याला माहितीये की आज ह्या प्रोसेसला जास्त गरज आहे. अदरवाईज आई कधीही कोणामध्ये भेदभाव करत नाही. समजतंय? पण तुम्ही नोटीस करा ना, ओएस सगळ्यांना मदत करत असते. सगळ्या प्रोसेसला. मग आता एक येऊया पटकन सिनारिओमध्ये, लक्ष द्या. जेव्हा मी इथे बटनवर प्रेस करताना तेव्हा सगळ्यात आधी कोण आलं पाहिजे? ओएस. मग ओएस येते. मग ओएस आपल्याला काय म्हणते? मित्रा, तुला जे काम करायचंय ना, आता तू कुठे पण क्लिक कर, मी त्याला घेऊन येते तुझ्या मदतीसाठी. मग आपण काय करतो? आलो बघा, मागच्या पेजला येतो. मग इथे आपण येतो. ही स्क्रीन आपल्याला बघा, ही स्क्रीन आधी नाहीये. अशी स्क्रीन दिसते. इथे तुमचा वॉलपेपर वगैरे माहिती ना? जे काही ठेवलेलं असेल ते दिसणार आहे. गणपतीचा फोटो असेल, इतर काही गोष्टी असेल तर असेल. मग इथे आपण येतो, क्रोमवर क्लिक केला आणि लक्ष द्या बरं का, कुठे क्लिक केला? ऑपरेटिंग सिस्टमला बरोबर माहिती आहे ह्यांनी कशावर क्लिक केला. ऑपरेटिंग सिस्टम काय करते? ऑपरेटिंग सिस्टम एका माणसाला पाठवते, त्याचं नाव असतं लोडर. हे याच्याशी बोलूया नंतर. ऑपरेटिंग सिस्टम म्हणते, जा रे त्या क्रोमला उचलून आण. मग तो क्रोम येतो, म्हणजे क्रोमची काय आली? प्रोसेस आली. मग आता मला सांगा, जेव्हा तुम्ही लॅपटॉप चालू करता तेव्हा ऑटोमॅटिकली गेम चालू होतो लॅपटॉपवरती, गाणं चालू होतं? नाही होत. कधी होतं चालू? जेव्हा आपण कशावर तरी क्लिक करतो. मग आता एक सोप्या भाषेत घेऊया. हा काय झाला? ब्राउझर चालू झाला आणि आपल्याला स्क्रीनवरती मग आपल्याला असं दिसतं गुगल. लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. मग आपण इथला प्लस पण दिसतो. आपण एक टॅब ओपन केलाय, हे आहात ना पिक्चरमध्ये. मग लक्ष द्या, आपण इथे सर्च करतो. मग आपण गुगल जसं वापरत असतो ना, तसं ही प्रोसेस रन होत असते. रन होते म्हणजे काय? प्रोसेस जन्माला आली आणि जोपर्यंत आपण वापरतोय, ब्राउझर वापरतोय, तेव्हापर्यंत ही प्रोसेस जिवंत आहे. पण या प्रोसेसकडे लक्ष देणारी कोण आहे? ओएस आहे. लक्ष द्या सगळ्यांनी, तुम्ही लक्ष द्या नी, ठीक आहे? ऐका आता. बघा, इथे आलो मागे. आता समजा तुमचं काम झालं, जे तुम्हाला काही बघायचं होतं, तुम्ही याच्यावर क्लिक केलं, ही स्क्रीन गायब होते. ही स्क्रीन गायब झाली की नाही? मग परत आपलं काय दिसतो? वॉलपेपर दिसतो, जो आपल्या मशीनवरती आहे. आणि त्यावेळेस ओएस काय करते? ह्या प्रोसेसला काढून टाकते. पण तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी आपण काय करतो? ब्राउझर पण चालू ठेवतो, गाणं पण लावलेलं असतं बॅकग्राऊंडला, आणि इथे काम करतोय असं दाखवतोय. इथं गाणे ऐकत ऐकत काम करतोय असं आपण घरच्यांना सांगतो, आणि इथे फुटबॉलचा गेम पण चालू असतो. फक्त आपण अल्ट टॅबवर सगळ्या गोष्टी स्विच करत असतो. कोणी आलं अल्ट टॅब काम, किंवा कोडची स्क्रीन व्हीएस कोड बघा, नोटीस करा, हा व्हीएस कोड. इथं काय? एक ब्राउझर. लक्ष देते ना? ब्राउझर. मी याच्या डिटेलमध्ये नाही जात, तुम्ही काय बघता सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे? हा, लक्ष द्या. हा, बरं ठीक आहे. इथे व्हीएस कोड, ब्राउझर. हा, इथे फुटबॉलचा गेम आहे, ठीक आहे? फुटबॉलचा गेम. आता तुम्ही मला सांगा, सिनारिओ नीट लक्ष द्या, ठीक आहे? तुम्ही काय विचार करताय? म्युझिक प्लेअर पण आणू पिक्चरमध्ये, आधी लक्ष द्या. ब्राउझर ओपन केलाय, कोणाची प्रोसेस आली? ब्राउझरची. मग तुम्ही काय विचार केला? आता ब्राउझरवरती मी काहीतरी सर्च करेन, तोवर मला फुटबॉलचा गेम पण खेळायचा, पण आई ओरडते. फुटबॉलचा गेम खेळत बघताना आई बोलते की काय सारखं लॅपटॉप घेऊन गेम खेळत असतो. मग मला हा गेम पण रन करायचा आहे, पण बॅकग्राऊंडला ठेवायचा आहे. मग आता तुम्ही नोटीस करा, गेम पण आपण स्क्रीन चालू करून पॉज करू शकतो की नाही? तुम्ही स्विच करता ना? अरे मल्टिपल स्क्रीन स्विच करता ना? मग नोटीस करा. तसाच आहे ना, आईला दाखवायचं की मी कोड पण करतोय, व्हीएस कोड पण चालू ठेवला, त्याच्यावरती जावाचा कुठला तरी एखादा कोड असाच कॉपी पेस्ट करून ठेवलेला आहे. म्हणजे 3-3 गोष्टी तुमच्या याच्यावर ॲट अ टाइम चालू आहे. पण तुम्ही नोटीस करा ना, या 3 गोष्टी ॲट अ टाइम चालू असतात, पण हँडल करणारी एकच व्यक्ती आहे. तिचं नाव काय? ऑपरेटिंग सिस्टम. समजतंय का? म्हणजे याचाच अर्थ फोनमध्ये पण असंच कोणीतरी व्यक्ती असेल जे सगळे ॲप मॅनेज करते. त्यालाच अँड्रॉइड ओएस असं म्हणतो आपण अँड्रॉइडमध्ये, आणि आयफोनमध्ये त्याला iOS असं म्हटलं जातं. किती सोपं आहे बघा. पण हेच आपण आहे ना मॅप करताना आपल्याला असे शब्द ऐकले ना जबरी वाटतात, आणि आपल्याला असं वाटतं अवघड असेल. ऍक्च्युली सांगा, हे अवघड आहे का? इकडे जसं चाललंय तसंच तिकडे असणार आहे. मग आता येऊया काय ऍपमध्ये, हे एवढं कळलंय ना, याला अजून डेप्थ मध्ये बघायचंय, ते पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला कळेल. आता येऊया, प्लीज लक्ष द्या आता सगळे.
मला सांगा रे, तुम्ही असं बघितलं असेल, आपण इंस्टाग्राम ओपन केलंय. इंस्टाग्राम एक ऍप आहे, म्हणजे हे रन होताना ओएसच रन करत असेल. पुन्हा तुम्ही बघा ना, आपण काही ऍप बॅकग्राऊंडला पण चालू असतात, म्हणजे व्हॉट्सअप याच्या मागच्या साईडला. आता तुम्ही इंस्टाग्राम ओपन करता, याच्या बॅकग्राऊंडला काय व्हॉट्सअप चालू असेल, त्याच्या बघत असाल ना, ती स्क्रीन असतात मल्टिपल. क्लोज ऑल पण येतं, आठवते आपण असं प्रेस करून ठेवतो तर सगळे दिसतात की काय काय ओपन आहे. आपण क्लोज ऑल पण करतो, और आपल्याला जिकडे शिफ्ट व्हायचं तिकडच्या शिफ्टवर जातो, तो जिथं थांबला होता ना तिथून स्टार्ट करतो, की तो नव्याने स्टार्ट करतो, नव्याने स्टार्ट होतो. नोटीस केलंय का कधी नक्की? आठवते तुम्हाला? पण तुम्हाला माहिती आहे का, काही ऍप्लिकेशन असे आहेत जे नव्याने स्टार्ट होतात. बँकिंग सेशन सेशन तुम्ही बॅकग्राऊंडला चालू ठेवा ना बँकिंगचा ऍप, आणि उशिराने ओपन करा तर ते तुम्हाला परत बोलतं परत लॉग इन कर. सेशन संपला का, तर बँकिंगचे ऍप्लिकेशन हे सिक्युरिटीसाठी सिक्युअर ऍप असले पाहिजेत म्हणून ते तसे. पण इंस्टाग्राम कसलं सिक्युअर आहे? 2-4 तासाने ओपन करा. आपण त्याला काय बोलतो, थोडा वेळ थांब, मी 2 मिनिटात परत येतो. आठवा, व्हॉट्सअपला गेलो, परत इंस्टाग्रामला येतो, परत इकडे तिकडे जातो, परत इंस्टाग्रामला येतो, रील्समध्ये. याचा अर्थ माझं सांगण्याचं म्हणणं नीट आहे का काय, हा एक फोन जर हे ऍप्लिकेशन सगळे मॅनेज करत असेल ना, तर याच्यात पण कोणीतरी ओएस असेल. कळले? मग आता सगळ्यांनी लक्ष द्या, मी महत्वाचा पॉईंट सांगतोय आणि इथं हा पॉईंट संपवतोय, कारण हे हेवी होऊ शकतं. म्हणून बघा, आता नोटीस करा प्लीज, सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. किती लोकांनी इथे एक तरी कोड केलाय, कुठल्या पण लँग्वेज मध्ये असू द्या, हात वर करायचा, एक तरी कोड केलाय, साधा साधा पायथन बिथन काही पण असो, एक तरी कोड केला, हात वर करा, ताट एकदम. एक तरी कोड केलाय, गुड. चला, कोण असं आहे का, मला दिसत नाही आता त्याच्यामध्ये, की ज्याने एकही कोड रन नाही केला आतापर्यंत? बरं, मग मी काउंटच घेतो आता, ठीक आहे. चला, सी चा कोड रन केला असे किती लोक आहेत? एखादा सी चा कोड मी रन केलाय, गुड. सीपीपी केलाय, गुड. जावा जावा केलाय, पायथन पायथन केलाय, गुड. एवढे कोड तर रन केलेत. या बेसिक लँग्वेज आहेत, बरोबर. सी, सीपीपी, जावा, पायथन असं आपण म्हणूया. म्हणजे बरं, तुम्ही कोड आहे ना लॅपटॉप वरती लिहिलाय आणि इथे रन केलाय. लक्ष आहे ना, लॅपटॉप किंवा मशीन म्हणूया, प्लीज लक्ष द्या बरं का, लय सोपं आहे, ठीक आहे. मग मला सांगा, तुम्ही ते डेस्कटॉपचा वापर करून रन केलाय, म्हणजे काय, इथे एखादी फाईल बनवली, इथेच रन करताय, म्हणजे तुम्ही त्याला ऍप्लिकेशन सारखं रन करताय. लक्ष द्या बरं का, कोडचंच ऍप बनतं, बरोबर आहे. मग आता येऊया इथे, नीट लक्ष द्या. हा समजा ब्राउझर आहे, हा मी ब्राउझर बोलतोय, याला असं सिम्बॉल असतं, दिसतंय, ठीक आहे. इथे त्याचा लोगो असतो आणि ब्राउझरचं नाव आहे गुगल क्रोम. लक्ष आहे ना सगळ्यांचं? मी एखादा ऍप जावा स्क्रिप्ट वगैरे ज्यांना येत असेल त्यांना माहिती असेल, HTML CSS जावा स्क्रिप्ट वगैरे आपण रन करायला कशावर जातो? ब्राउझरवरती जातो ना. म्हणजे याचा अर्थ मशीनवरती म्हणजे डेस्कटॉपवरती पण ऍप्लिकेशन रन होऊ शकतात, टर्मिनल, VS कोड वगैरे वापरून याच्यावरही रन होऊ शकतात. आणि बघा, लक्ष द्या, आता बस झालं, सगळ्यांनी लक्ष द्या प्लीज, ठीक आहे. आणि मोबाईलवरती पण रन होऊ शकतात. मग मी इथे लिहितो मोबाईल. म्हणजे सांगा बरं, हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे, हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे, हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे, बरोबर की नाही? म्हणजे हे 3 वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, पण ऍप्लिकेशन तर तिघांवर रन होतात. मग आता प्रॉब्लेम सांगतो, प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी, प्रॉब्लेम सांगतो. समजा मला एखादं ऍप्लिकेशन बनवायचंय, तर मला ह्याच्यावर रन करायचंय, तर मी जावा नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज वापरली आणि मी ऍप्लिकेशन बनवलं आणि ह्याच्यावर रन केलं. मला ह्याच्यावर रन करायचं तर मी अँड्रॉइड फ्रेमवर्क वापरलं, कोटलिन वापरलं, की iOS म्हणजे स्विफ्ट वापरलं आणि ह्याच्यावर रन केला. मला इकडे रन करायचं तर मी रिॲक्ट वापरलं, जावा स्क्रिप्ट वापरलं, अँग्युलर वापरलं. कळतंय का? पण तुम्ही नोटीस करा ना, जावाचा कोड याच्यावर रन करायचा असेल तर ॲपलेटची एक कन्सेप्ट होती, पण ती जावाने बंद करून टाकली. नोटीस करा. म्हणजे मला हे स्पेसिफिकली सी, सीपीपी, पायथन, जावा हे डेस्कटॉपसाठी रन करण्यासाठी मी प्रोग्रामिंग लँग्वेज वापरतोय. इकडे जर मला जायचं तर कंपनी मला म्हणते तुला रिॲक्ट यायला पाहिजे, तुला अँग्युलर यायला पाहिजे. जावा स्क्रिप्टच आहे ना हे सगळं, ठीक आहे. पुन्हा मी मोबाईल साईडला येतो तर ते मला म्हणतात अँड्रॉइड येतं का, कोटलिन येतं का, किंवा स्विफ्ट येतं का. पण तुम्ही नोटीस केलं का, असं कोणीच म्हणत नाही तुला एक लँग्वेज येते का जी सगळीकडे चालेल. आता बघा ना, मला तिघांसाठी 3 नवीन माणसं हायर करावे लागतील. डेस्कटॉप ऍप्लिकेशनसाठी वेगळा माणूस, याच्यासाठी वेगळा माणूस, याच्यासाठी वेगळा माणूस. पण जर ऍप्लिकेशन सेम असेल तर 3 वेगळी माणसं एकच काम करतात असं होतंय. यासाठी क्रॉस प्लॅटफॉर्मची कन्सेप्ट पिक्चर मध्ये आली आणि रिॲक्ट नेटिव्ह हे क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे. म्हणजे काय, एकदा कोड लिहिला तिकडेही चालतो, इकडेही चालतो, इकडेही चालतो. पण प्रॉब्लेम काय माहितीये का त्याचा, ते ब्राउझर बेस होतं ना,
त्यामुळे नेटिव्हचा परफॉर्मन्स त्याला इकडे बीट करता येत नाहीये. लगेच चान्स उचलला गुगलने विचार केला, भेंडी आपण पण पिक्चरमध्ये काहीतरी यायला पाहिजे, क्रॉस प्लॅटफॉर्मच्या दुनियेमध्ये आपलं पण नाव पाहिजे, आणि त्यांनी आणलं इथे फ्लटर. कळतंय का? समजतंय? याच्यासाठी तुमचा पाथ बघा ना, HTML CSS जावास्क्रिप्ट शिकून रिॲक्ट नेटिव्ह वगैरेकडे जातात लोक. लक्ष आहे का? कारण रिॲक्ट नेटिव्ह मध्ये लँग्वेज जी आहे ती जावास्क्रिप्टची आहे, बरोबर? अरे कळतंय का? पण ह्यांनी काय विचार केला, या 2-4 गोष्टी शिकण्यापेक्षा इकडे काम करूया, एकच लँग्वेज आणूया, डार्ट. UI पण डार्ट मध्ये, बॅकएंड पण डार्ट मध्ये. म्हणजे फ्लटर फ्रेमवर्क कशात चालणार? डार्ट मध्ये. म्हणजे एखाद्या व्यक्तीने एकच गोष्ट शिकली तरी ऍप्लिकेशन बनवू शकतो. आणि आता नोटीस करा, कोड एकदाच लिहायचा, डायरेक्ट कोड कशावर चालणार? डेस्कटॉपवर पण चालेल, ब्राउझरला पण चालेल आणि मोबाईलला पण चालेल. म्हणूनच याला क्रॉस प्लॅटफॉर्म असं म्हणतात. आता मला सांगा, किती लोकांना कळले क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे नेमकं काय? कन्सेप्ट तर समजले? सांगता नाही आले तरी समजल्यासारखं वाटतं की नाही? डेमो लेक्चरची हीच खासियत आहे, समजल्यासारखं वाटणार. पण ऍक्च्युअल डीप मध्ये शिकायचं तर लेक्चरला यावं लागेल. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. आता ओव्हरव्ह्यू कळाला, मग आता हेच आपण बघूया का? फ्लटरचा कोड आपण रन करूया, तो यांच्यावरती चाललाच पाहिजे. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कधी कधी असं बघितलं असेल ना, इम्युलेटर पण असतो, माहिती आहे ना? इम्युलेटर म्हणजे खोटा फोन जो कशात दिसणार? लॅपटॉपच्या स्क्रीनवरती दिसणार. याला काय म्हणतात? इम्युलेटर और सिम्युलेटर पण म्हणतात बरेचसे लोक, बरोबर ना? इम्युलेटर लक्षात ठेवा शब्द. पण रिअल डिव्हाइस पण असतं. ठीक आहे, मग लक्षात ठेवा. मग आपण काय करूया, ह्या सगळ्यांवरती रन करून बघूया की एकच ऍप्लिकेशन क्रॉस प्लॅटफॉर्म चालतं म्हणजे कसं. तर आपण त्याला स्टार्ट करूया. ठीक आहे, चलो सगळ्यांनी लक्ष द्या, एकदम भारी आहे, सोपं एकदम. बघा बघा, सांगू का? हा क्लिक करत जाईल, मी टाईप करण्याऐवजी हा डायरेक्ट क्लिकवर दाखवतो. नीट ऐका. ऐका, पहिली गोष्ट, हा VS कोड आहे, बरोबर? पण तुम्हाला फ्लटर इन्स्टॉल करावं लागतं. नाही तर आज घरी जाऊन डायरेक्ट मी जसं करतोय तसं कराल, ते म्हणेल नाही चालणार, हे नॉट ऑल्बे, हा हे नाही चालत इकडे, असं नाही होत. तर ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे मग चला आपण बघूया. माझ्याकडे फ्लटर इन्स्टॉल आहे, आणि काळजी करू नका प्लीज. सगळ्या बॅचला जसं इन्स्टॉलेशन असतं तसं ह्या बॅचला पहिल्याच वीकमध्ये इन्स्टॉलेशन आहे. म्हणजे काय, तुम्हाला लॅपटॉप घेऊन यायचंय, तुम्हाला फ्लटर इन्स्टॉल करून दिलं जाणार म्हणजे काय, तुम्ही बसणार, तुम्हाला सांगितलं जाणार असं असं कर. कारण फ्लटर इन्स्टॉलेशनच्या वेळेस बऱ्याच लोकांना एरर येतात. बरं, किती लोक असे आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी फ्लटर आहे मशीनवरती? 1 2 3 4 5 6 7, प्रज्ञा 8 9 10 11. ठीक आहे, या लोकांकडे ऑलरेडी फ्लटर आहे. पण बाकीच्यांनी अजिबात घरी ट्राय करू नका. ठीक आहे, ट्राय करू नका सध्या तरी. हे ऑलरेडी यांना येते हे ठीक आहे, पण तुम्हाला जेव्हा लेक्चर असेल ना, तेव्हा इन्स्टॉलेशनचं लेक्चर असेल, VS कोड इन्स्टॉलेशन, फ्लटर इन्स्टॉलेशन सगळं सांगितलं जाईल. इथनं क्लिक सांगितलं जातील, तसंच्या तसं फॉलो करा. तुम्ही म्हणाल पण सर हे स्पून फिडिंग होते ना. मग हेच जर मी स्पून फिडिंग नाही वापरलं तर तुम्हाला पण माहिती पुढे जाऊन घोळ होऊ शकतात. काही लोकांना एरर येणार, त्यापेक्षा आम्हीच सांगतो. मग तुम्ही हवं तर परत एकदा घरी जाऊन पुन्हा इन्स्टॉल करा, सगळं अनइन्स्टॉल करा, परत इन्स्टॉल करा. पण आम्ही तुमचं लॅपटॉप घेऊन असं नाही करून देणार. तुम्हाला सांगणार हे असं असं करायचंय, एरर येतील, त्या सगळ्या इथल्या इथे सॉल्व्ह होतील. पहिल्या वीकमध्येच सगळ्यांचं इन्स्टॉलेशन झालंच पाहिजे, कारण की आपल्या 2च वीक नंतर डार्टचे 2 ते 3 वीक असतील मॅक्सिमम तुमच्या ग्रास्पिंग वरती आहे की कसं चाललंय. 3 वीक लगेच ऍप चालू होणार, आणि ऍपसाठी कंपल्सरी फ्लटर लागणार. म्हणून म्हणतोय फ्लटर पहिल्याच वीकमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावंच लागेल. आणि त्याचा आम्ही काउंट ठेवतो, किती लोकांनी इन्स्टॉल केलं तुम्हाला दाखवायचं असतं. ठीक आहे, मग आता तुम्हाला दाखवतो. इथे बघा, लक्ष द्या. इथे फाईल वरती क्लिक करूया आपण. इकडून एक प्रोजेक्ट बनवूया. ठीक आहे, इथं माहिती आहे ना, फाईल वर क्लिक केल्यावर न्यू फाईल येते, तसं इकडे प्रोजेक्ट वर क्लिक करायला लागतो. कारण फ्लटरचा काय असतो, एक प्रोजेक्ट. ऍप म्हणजे काय, प्रोजेक्ट. ठीक आहे, चलो कमांड पॅलेट इथे येतं, फ्लटर न्यू प्रोजेक्ट दिसलं, किंवा सर्च करायचं फ्लटर न्यू प्रोजेक्ट. आलो इथे ऍप्लिकेशन मध्ये, एम्प्टी ऍप्लिकेशन आणि ऍप्लिकेशन. आज मी इथं जात नाही, पण एक लक्षात ठेवा, मी जे सगळं शिकवणार ना ते एम्प्टी ऍप्लिकेशनने शिकवणार. म्हणजे कोरं करकरीत असणार, एकही लाईनचा कोड नसणार. मी पहिल्या लाईन पासून शिकवणार आहे. ठीक आहे, काहीच माहिती नसेल तरी चालेल. पण आज आपण बाय डिफॉल्ट काय देतं हे बघूया. चलो बघूया. चला एका प्रोजेक्टचं नाव देऊया, डेमो. काय, फ्लटर ऍप्लिकेशन 1. ठीक आहे, काही नाव द्या त्याला, काउंटर ऍप, काउंटर डेमो. ओके, एंटर. बघा बरं,
आता इथून जेव्हा येईल ना, इथे बघा, इथे ना भरपूर फोल्डर्स दिसतात, फाईल्स. याच्यामध्ये ना ऑलरेडी लिबमध्ये एक मेन डॉट डाट आहे. हा कोड आपण लिहिला का सांगा? मी एक तरी लाईन लिहिली का? नाही. म्हणजे हा बाय डिफॉल्ट होता. हा कोड बाय डिफॉल्ट म्हणजे ऑलरेडी होता. मग आता मी एक काम करतो, ठीक आहे. हाच तो कोड आहे जो फ्लटर बाय डिफॉल्ट येतो. ह्याला रन करूया आणि आज आपलं पहिलं ॲप्लिकेशन बघूया. पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे फ्लटरवाला. आपल्या ॲपमध्ये याची गिनती नाही बरं का. ना ह्याच्या पुढचे कुठल्या ॲपची गिनती आहे. आपले जे सेपरेट ॲप आहे त्याच्यासाठी लॉजिकच लागणार आहे, ठीक आहे. चलो मग आता एक मिनिट, ह्याला बघा. ह्या एका माणसाला तरी तुम्ही ओळखायला पाहिजे असं मला वाटतंय. मेन किती लोकांना माहिती आहे मेन लिहिला जातो कोडमध्ये? का? एंट्री पॉइंट. घराला एक दरवाजा असतो. घराला एक दरवाजा. काही लोक खिडकीतनं जातात, तो पार्ट वेगळा आहे, ठीक आहे. तो सिनारिओ नका घेऊ, ठीक आहे. ते एक्सेप्शनल केस आहे. पण घराला एक दरवाजा असतो, तर एंट्री पॉइंट असतं. मला सांगा, पाहुणे आपण त्यांना असं बोलतो का? मागच्या दरवाजात नाही, तू दिसण्याच्या लायकीचा नाहीये. म्हणजे कोणी आलं आपल्याकडं, आपण उलट स्वागताला उभे असतो त्याच्या दरवाजात. का? तर तो एंट्री पॉइंट आहे. म्हणजे प्रत्येक कोडचा कोणीतरी एंट्री पॉइंट असला पाहिजे जिथून कोड स्टार्ट होणार आहे. तसा फ्लटरमध्ये सुद्धा एंट्री पॉइंट आहे. मग तुमच्या एक लक्षात येतं का? इथनं उडी मारली, हे फंक्शनचं नाव आहे ना, रन ॲप, म्हणजे ॲप रन कर. मग आता हेच सिनारिओ आहेत. याला कॉल वगैरे कसे जातात हे मी ॲक्च्युअल लेक्चरमध्ये शिकवेन. कारण पहिल्या लेक्चरमध्ये हे शिकवणे अवघड आहे. म्हणजे सांगणे मला पण अवघड वाटणार, कारण तुम्हाला कन्सेप्ट माहित नाही. सो आपण एक काम करूया, असाच्या असा कोड आहे. मी ह्याच्यामध्ये एकही चेंज करत नाही. फक्त आता नोटीस करा, कशावर रन करायचंय इथे मी सिलेक्ट करतो. तर ह्याने ना ऑलरेडी अक्षयने काय केलंय, इथे क्लिक कर अक्षय एकदा, ठीक आहे. हां, ठीक आहे. नाही तर इथे या. बघा इथे ना तुम्हाला ऑप्शन देतात. काय काय सांगा? पिक्सेल 6a API 30 हा मोबाईलचं नाव आहे. मग जर तुम्हाला इम्युलेटर पाहिजे तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. क्रोमला रन करायचंय, क्रोमवर जावा. ब्राउझरला रन करायचंय, ब्राउझर एज ब्राउझर त्याच्यावर करू शकता. पुन्हा रिअल डिव्हाइस आहे. तुम्ही म्हणाल हे ऑप्शन ऑटोमॅटिकली येतात. ऐका, नाही येतं. हां, याच्यातले हे 1-2 ऑप्शन आहेत ना, जे बाय डिफॉल्ट असतात ते दिसतील तुम्हाला. पण हा ह्याचा फोन कसा दिसतोय? पोको X2. कारण तो त्याने ऑलरेडी कनेक्ट केलाय ह्याला. कनेक्ट केलाय म्हणजे काय? वायरने कनेक्ट केलेलं नाहीये सध्या. म्हणजे काय? आपल्याला सेटिंगमध्ये जाऊन याच्यावर ॲप रन करायचंय. हे आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगावं लागतं. आठवतंय का? डेव्हलपर ऑप्शन. किती लोकांना माहिती आहे ही गोष्ट? क्या बात है! गुड, गुड. नसेल माहिती काळजी करू नका. आपण सांगणार शून्यात नाही एकदम, ठीक आहे. मग आता ह्याच्यातला आहे ना, आपण पहिल्यांदा त्याच्या इम्युलेटरवर रन करूया. क्लिक करूया. इम्युलेटर दिसेल. हा बघा, हा इम्युलेटर आहे. दाखव. दिसतोय का फोन सारखा? आता काही लोक ज्यांना वाटतंय ना, की हा फोन नाहीये, त्यांच्यासाठी एक काम कर रे अक्षय एखादं. आतमध्ये जाऊया इकडून, ठीक आहे. ह्याच्यावरती काहीतरी दिसलं पाहिजे ना आपल्याला. हां, इथे क्लिक करा. हे दिसतंय सेम. म्हणजे हा मोबाईल सारखाच खोटा मोबाईल आहे. बरं कोणी ट्राय करू नका काढायचं याला बाहेर. अय, स्क्रीन हातात येईल, हे नाही येणार. हा इम्युलेटर आहे म्हणजे काय रे? व्हर्चुअल, व्हर्चुअल फोन आहे. पण काळजी करू नका, हा फोन सारखा चालतो. मेल वगैरे सगळं दिसतं याच्यात. काही लोकांना खोटं वाटेल आता हे पण. जेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिअल आहेत ना, बरोबर. आपण ना YouTubeला जाऊया चला. काय सर्च कर एखादं काहीतरी. क्या बात है. ही कोण बाई आलेली? माझ्या जागी नवीन बाई आली आहे. ठीक आहे, असो. हे बघा, हे कोर्टवेबचं YouTube चॅनल आहे. बरं, हे कोर्टवेब नको ओपन करू, ह्यांना वाटेल हे सेट केलेलं आहे. ठीक आहे. हां, दुसरं गुलाबी साडी सर्च. सॉरी, सॉरी. दुसरं, दुसरं काय सर्च करू तुम्ही सांगा मुलींनो? तुम्हाला नाही विचारणार, मला माहिती आहे. तुम्ही असं सांगाल की मी इथं टाकू पण नाही शकणार. ठीक आहे. बरं ठीक आहे. सुंदर पिचाई सर्च करू. ऐ बुंडर पिचाई. बुंडर बुंडर झाला होता त्याला. सुंदरचा. हां, ठीक आहे असं. टाइप कर रे. बरं हे कीबोर्ड, आता हे व्हर्चुअल कीबोर्ड आहे की नाही? हेच आपल्या सिनारिओमध्ये काय असतं? ॲक्चुअल कीबोर्ड असतो. म्हणजे हा पण एक डिव्हाइसच आहे की नाही? मग आता हेच तुम्हाला बोलतोय. आता ज्यांना वाटतंय ना हे खोटं नाहीये, हे रिअल डिव्हाइस सारखंच असतं. इव्हन तुम्ही जर मेल वगैरे लॉग इन केलं तर तुम्ही ह्याला पण फोन सारखं वापरू शकता. काय ते फक्त ह्याचा एकच ड्रॉबॅक, हे खिशात ठेवता येत नाही. ठीक आहे. लॅपटॉप बंद की हा पण बंद. अरे कळतंय का? हां, लक्षात ठेवा आणि ट्राय करू नका काढायचं याला. ठीक आहे. इथे गाणं वगैरे सगळं प्ले होतं. घरी जाऊन आज छान एन्जॉय करा. ठीक आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला फ्लटर इन्स्टॉल करावं लागेल. कळलं? इम्युलेटर कळता येतं वेगळं पण सगळ्या गोष्टी, पण
फ्लटर असेल तरच मजा येईल. चला बंद करूया ह्याला, ही स्क्रीन बंद करा. चला जाऊया, आता इथे आलो. आता मला काय करायचंय, ऍप आहे ना, हे ऍप इकडे रन करायचं. तर ह्या ऍपमध्ये, हे ऍप काय माहितीये का, बाय डिफॉल्ट एक आहे ना, त्यांनी मध्ये ना नंबर ठेवलाय, 0 नंबर, आणि एक प्लसचं बटन दिलंय. त्याच्यावर क्लिक करत राहिलं ना, क्लिक करत राहिलं तर तो नंबर वाढत जातो. म्हणजे हे बेसिक ऍप आहे, काउंटर ऍप. कळलं का? त्याच्यामध्ये छान UI नाहीये, कलर नाहीये, काहीच नाहीये. पण तुम्ही त्याला कलर वगैरे करू शकता. आपण उद्याच्या लेक्चरला तर ते डायरेक्टली ऍप्लिकेशनच शिकणार आहे. बॉक्स बनवणार आहे, झेंडा पण बनवणार आहे. ठीक आहे, तिरंगा. ठीक आहे, चलो मग आता एक काम करूया, इथून एक ह्याला ना रन करूया. आता रन करायचं तर आधी मला सिलेक्ट करावं लागेल कशावरती रन करायचं. तर मी तो मोड सिलेक्ट केलाय. मला कशावर पाहिजे, हा इम्युलेटरवर पाहिजे. मग आता तुम्हाला माहिती आहे, चला रन करूया ह्याला. आता हा डिबग कन्सोल असतो, इथं दिसतं की रन होताना एरर वगैरे आल्या की इथं दिसतात तुम्हाला प्रॉब्लेम्स मध्ये. ठीक आहे, आणि ऍप बघा हे रन होत आहे कशावरती, बघा G-Phone X86. म्हणजे ह्या इम्युलेटरचं जे डिव्हाइस आहे ना, त्याच्यावरती हे ऍप्लिकेशन रन व्हायला चाललंय. ठीक आहे, आता तुम्हाला दिसेल हे ऍप सेम आहे ना, आपण मोबाईलमध्ये ऍप घेतल्यानंतर कसं दिसतं तसंच दिसतं. त्याला बाय डिफॉल्ट UI काय असेल, त्याला माहिती आहे ना, फ्लटरचं सिम्बॉल असणार. फ्लटरचं सिम्बॉल तुम्ही बघितला, लोगो ब्ल्यू कलरचा असा लोगो आहे. ठीक आहे, दिसेल तुम्हाला. चलो बघा, बिल्ड झालं, ऍप्लिकेशन बिल्ड होते. बिल्ड झाल्यानंतर सगळ्या गोष्टी होणार आणि मग तिकडे तुम्हाला ऍप्लिकेशन ओपन झालेलं दिसेल. बघा कनेक्शन काय, फोन ऍड करत होता का तू? ठीक आहे. कनेक्टिंग टू व्हर्च्युअल सर्व्हिस, व्हर्च्युअल मशीन सर्व्हिस. बघा ऍप्लिकेशन दिसतंय का? एक काम करतो आता, जा रे तिथे, याला आहे ना क्लोज करतो ऍप्लिकेशनला. हे ऍप सारखंच दिसतंय, नोटीस करा. आता हे इम्युलेटर मध्ये हे ऍप्लिकेशन आलंय, ह्याला क्लोज करा अक्षय. हा दिसेल ना आपल्याला त्या इम्युलेटर वरती. मग चला, हे बघा दिसलं का, फ्लटर ऍप. इथं कुठं गेलं आपलं, काउंटर डेमो ऍप होतं ना, ह्याचं नाव आहे. ह्याला एक इन्फो दाखवायचं, याचं डिटेल दिसलं का? हे आत्ता ओपन झालेलं तेच ऍप आहे. म्हणजे हे ऍप आता ह्या मोबाईलमध्ये नव्हतं, ते मी ह्याच्यामध्ये टाकलंय. कळलं? इथनं डिलीट पण करता येतं. ऍप डिलीट करतो माहिती आहे ना, प्रेस करून अनइन्स्टॉल. तसं आहे ना, इकडे पण आहे सेटिंग मधनं तुम्ही हे अनइन्स्टॉल कर बरं, अनइन्स्टॉल एकदा परत. ठीक आहे, अनइन्स्टॉल. चला ऍप गेलं इथलं. ठीक आहे, रन करायच्या आधीच गायब केलं. आता ते गेलेलं असेल, आता मला तिथे ऍप न्यायचं, तर मला परत काय करावं लागेल, इन्स्टॉल करावं लागेल इथनं. मग चला परत करूया आता ही प्रोसेस. चलो, हे बघा, लॉस्ट कनेक्शन टू डिव्हाइस एक्झिटेड. म्हणजे काय, ऍप मेलय, जन्माला आलं मेलं. हा ठीक आहे, चलो एकदम सोपं आहे रे, असं अवघड नाहीये. फक्त UI कडे आपल्याला फोकस करावं लागेल. पण ही फंक्शनॅलिटी कशी चालते ना, हे मी सगळं शिकवणार आहे लेक्चरमध्ये. ठीक आहे, चला बघा. बरं, हे सगळं मी टाईप करून दाखवणार आहे, A to Z, लाईन अँड लाईन. जे जावाला आहे त्यांना माहितीच आहे, आपण शून्यातनं शिकतो सगळ्या गोष्टी. याच्यातला एकही प्री डिफाईन कोड नाही वापरणार. मग तुम्ही म्हणाल, मग आज का वापरतोय? मी एवढं टाईप करेपर्यंत तुम्ही मोबाईल कडून कोणाला तरी मेसेज कराल आणि मला हे नकोय, तुमचं लक्ष जाणे. ते त्यापेक्षा नाही, ते लक्ष द्या, ऑलरेडी कोड आहे. ठीक आहे, चला काय होईल रे, इथनं ऍप्लिकेशन आधी बिल्ड होईल आणि मग डिव्हाइस मध्ये जाईल. आता सांगा बरं, रिअल डिव्हाइसचा काय सिनारिओ असेल? इथं बिल्ड होईल आणि रिअल डिव्हाइसला जाईल. कळलं का? आपण कनेक्ट करतो ना USB, मग USB डिबगिंग ऐकलं ना, USB डिबगिंग ऑन करतो वगैरे त्या सगळ्या गोष्टी. मग फोन कनेक्ट केला आणि मग ते ऍप आता इथे दिसत होतं ना, ते कशावर दिसेल, मोबाईल मध्ये दिसेल. मग मी तुम्हाला ते दाखवतो नंतर, पण आधी याच्यावर बघून घेऊया. होईल ना रिअल डिव्हाइस? ठीक आहे, कॅमेरामध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे ना खरोखरच्या डिव्हाइसवर करतोय की नाही, म्हणून विचारतोय. ठीक आहे, चलो बघा. बघा ऍप्लिकेशन बघा ना, किती बेसिक ऍप आहे. याला काय म्हणतात माहिती आहे ना, या ऍप बार म्हणतात. याला काय म्हणतात? ऍप बार. म्हणजे जे सगळ्यात वरती टायटल असतं, सगळ्या ऍपला बघा ना वरती टायटल असतं. आणि हे डिबग मोड मध्ये ओपन केलंय ना, म्हणून इथे डिबगची पट्टी असते. पण आपल्या ओरिजिनल ऍपला कधी अशी पट्टी बघितली का? नाही. तर इथे कोड लिहिला ना, तर ती पट्टी पण गायब होते. ठीक आहे, आपण बघूया नंतर ते कसं लिहायचं. आता बघा, ह्याने प्लस प्लस वर क्लिक केला, बघा हे काउंट वाढतोय की नाही. हे एक ऍप आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, नीट लक्ष द्या. हे फ्लटरचं पहिलं ऍप आपण रन केलं, पण हे डिव्हाइस काय होतं सांगा? इम्युलेटर होता. पण हा फोन सारखाच आहे. मग आपण एक काम करूया, आता इम्युलेटरवर दाखवलं, आता एकदा डेस्कटॉप ऍप्लिकेशन बनवून दाखवतो. नीट लक्ष द्या, ज्यांना आठवत नाही त्यांनी एक लिहून ठेवा. पहिल्यांदा ऍप रन केलं ते इम्युलेटरवर रन केलं, म्हणजे एक डिव्हाइसवर रन केलं. आता दुसरं डिव्हाइस दाखवतो डेस्कटॉप वरती रन करून. ठीक आहे, किंवा ब्राउझर वरती रन करूया. कशावर करतोय?
चला हे क्लोज करूया. इथं ऍप तसंच राहणार आहे इम्युलेटर मध्ये. नंतर घरी जाऊन परत मी आता उद्या आलो, इम्युलेटर ओपन केला तर हे ऍप त्याच्यात असणार. फोन मधलं ऍप आपण वापरलं आणि बंद केलं, गायब होतो. कुठपर्यंत गायब नाही होत? जोपर्यंत अनइन्स्टॉल करत नाही. तसंच आहे सेम. ठीक आहे. चलो आता एक काम करूया. थांब एक मिनिट, हळूहळू जाऊया. कुठे बघा कनेक्ट कुठे करतोय आता? क्रोम. म्हणजे हा जेव्हा मी ह्याला म्हणेल ना रन हो, तेव्हा हा कुठे जाऊन रन होईल? क्रोम वरती. मग चला क्रोम सिलेक्ट करूया. हा कुठलं? दोन्ही ऍट अ टाइम चालू ठेवतो का? हा ठीक आहे. म्हणजे फोन पण चालू राहील ना तो. ठीक आहे. बघा रन करूया का? कनेक्ट कुठे केलाय सांगा आता? क्रोम. क्रोम काय एक ब्राउझर, म्हणजे एक वेगळं डिव्हाइस झालं की नाही? अरे कळतंय की नाही? प्लॅटफॉर्म वेगळा आहे ना. हा मग चला चेक करूया. चला रन करा. बघा परत सेम होते लॉन्चिंग. फक्त काय आलं मगाशी वेगळं होतं इथे नाव. जी फोन आठवते का? गुगल फोन. पिक्सेल म्हणजे कोणाचा फोन आहे? गुगलचा. हे नोटीस करा, हे ब्राउझर मध्ये ओपन झालं. ह्याला ब्राउझर म्हणतो आपण. कुठला ब्राउझर आहे हा? क्रोम ब्राउझर. मग आता दिसतंय तुम्हाला हा क्रोम मध्ये ऍप्लिकेशन. पण मगाशी बघितला का मोबाईलवर रन केलं तेव्हा त्यांनी UI बघितला का कसा दाखवला? उभा. आणि ह्याच्यावरती बघा ना या सगळ्या गोष्टी कशा दाखवल्या. म्हणजे जशी साईज असेल ना यालाच रिस्पॉन्सिव्ह असं म्हणतात. आणि फ्लटर हे ऑटोमॅटिकली करतो. अरे कळतंय का? मग तो परफॉर्मन्स पण फास्ट आहे आणि या गोष्टी केवढ्या सोप्या होतात. एक काम करूया, याला प्लस प्लसचं बटन दाबूया. ठीक आहे. चला बघा तिथे काउंटर प्लस प्लस करा. दिसतंय? परत एक प्रश्न विचारतो आता, लक्ष द्या. ऍप शिकत होतो ना आपण, मग ऍप कशावर रन होतात? मोबाईलवरती. पण फ्लटर काय म्हटलं? आम्ही फक्त ऍप पुरते मर्यादित नाही. जर तुला ब्राउझरवरती ऍप्लिकेशन रन करायचंय म्हणजे काय वेब सारखं काहीतरी बनवायचंय, तरी तू सेम कोड लिहून तोच वेबला रन करू शकतो. मित्रांनो तुमच्या लक्षात येते का? किती लोकांना कन्सेप्ट कळले की मी मोबाईलसाठी आणि वेबसाठी एकच कोड रन केलाय. हा मग ह्याला काय म्हणतात सांगा? म्हणजे सिंगल कोड कुठे कुठे चालला आता? वेबला पण चालला. पण हेच मित्रांनो आणि मैत्रिणींनो वेगळं काय होतं सांगतो. जर तुम्हाला वेबवरती रन करायचं तर तुम्ही HTML CSS जावास्क्रिप्ट वापरता. तिकडून तुमच्या वेबला जातं. जर फोनवर पाहिजे तर अँड्रॉइड किंवा कोटलिन वापरायचो तरच ते चालायचं. मग फ्लटर काय म्हटलं माहितीये का? अरे पण तिकडे वेगळा कोड, इकडे वेगळा कोड, इकडे वेगळा डेव्हलपर, इकडे वेगळा डेव्हलपर, कशाला एवढी झंझट? त्यापेक्षा एकच कोड लिहून सगळीकडे चालला पाहिजे, हे मी करून देतो. म्हणूनच हे या ट्रेंड मध्ये गेल्यात ह्या गोष्टी. का? कारण की लोकांचं काय म्हणणं आहे, कंपन्या काय बोलतात, एकच माणूस मला फ्लटर डेव्हलपर म्हणून पाहिजे, त्याचाच कोड मी आयफोनवर रन करेल, अँड्रॉइडवर रन करेल, वेबवरती रन करेल. आधीपर्यंत ह्यासाठी किती माणसं लागत होती? 3 वेगळी टीम लागत होती. आणि तिघांच्या पगारऐवजी एकालाच पगार देऊया म्हणून ह्यांच्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिपला जरी स्टायपेंड 10,000 15,000 देत असेल ना, तरी ऍक्च्युअल पॅकेज 4 4.5 5 लाखापासून सुरू करतात जेव्हा तुम्ही फ्रेशर आहात. पण तुम्ही एका वर्षानंतर तुम्ही मुंह मांगी किंमत मागू शकता. तुम्ही त्याला 10 लाख 15 लाख मागू शकता. पण तुम्हाला त्या लेवलचे ऍप्लिकेशन बनवता आले पाहिजेत. ऍप्लिकेशन म्हणजे आता मला सांगा हे किती बेसिक आहे. हे शिकणार आपण नाही. मग कसले ऍप शिकणार आहे ते तुम्ही बघितलं ना. पण त्याची सुरुवात इथूनच होईल. कळतंय का? मला सांगा बरं आता ऐका. जावामध्ये ज्यांनी प्रोजेक्ट केले त्यांनी डायरेक्ट जावाचा पहिला कोड न करता प्रोजेक्ट केला? नाही. CPP मध्ये काम केलेले लोक किंवा थोडंफार कोडिंग केलेले लोक, तुम्ही पहिला कोड हॅलो वर्ल्ड लिहितो. पायथन मध्ये पण आपण काय लिहितो? हॅलो पायथन. प्रिंटवाली एक लाईन. नंतर आपण मोठे कोड लिहायला लागतो ना, का आधीच मोठे कोड लिहायला लागतो? असं होतं का? नाही. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलंय का सगळ्यांच्या? हे आपण इथून शिकणार आहे. किती डिव्हाइस आता आपण बघितले सांगा? 1 2. पहिलं डिव्हाइस काय होतं? इम्युलेटर. आणि दुसरं काय होतं? ब्राउझर. मला सांगा समजतोय क्रॉस प्लॅटफॉर्म? आता येऊया तिसरी गोष्ट म्हणजे डेस्कटॉप म्हणजे काय? विंडोज वरतीच रन करतो आता ह्याला. ठीक आहे. चलो बघूया. लक्षात घ्या बरं का, विंडोजची स्क्रीन ब्राउझरमध्ये ओपन नाही होणार. ती कशी होईल? नॉर्मल स्क्रीन ओपन होईल. कळतं ना विंडोजचा ऍप? हां ठीक आहे. म्हणजे डेस्कटॉप ऍप्लिकेशन ते कसं दिसतं बघा. ठीक आहे. मग रिअल डिव्हाइस दाखवतो तुम्हाला. बरं तुम्हाला आयफोन वगैरेचा पण इम्युलेटर दिसतो बरं का ह्याच्यात. मग तुम्ही तो वापरू शकता. लेटेस्ट वाले जर तुम्ही अपडेट केलं ना तर तुम्हाला लेटेस्ट इम्युलेटर पण दिसतात. तुम्हाला कुठला चूज करायचा तो घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. आता ह्याने तो हा घेतला होता, पिक्सेल घेतला होता. कळलं का? तुम्हाला जे आवडेल ना फोन, तो फोन सर्च करा. त्यांच्याकडे अवेलेबल असतील ना तर ते तुम्ही डिव्हाइस वापरू शकता. समजा तुमच्याकडे मोबाईल आहे. ठीक आहे. आता माझ्याकडे सॅमसंगचा S23 फोन आहे. तर मला जर पाहिजे, जर तिथे अवेलेबल असेल अपडेटमध्ये तर मी तो फोन स्क्रीन
चेक करू शकतो. तर तिकडे पण सेम दिसणार, माझ्या मोबाईलवर पण सेम सिमिलर गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, चला इथे हे कशावर रन करतोय सांगा. बघा वाचा, थांब रे अक्षय मागे जा. हे बघा वाचा, लॉन्चिंग lib/main.dat. हे मेन म्हणजे ती फाईल आहे, बरोबर. कशावर? पहिल्या सिनारिओ मध्ये कुठे होतं सांगा? जी फोन म्हणजे गुगलचा फोन होता, म्हणजे पिक्सेल. दुसऱ्या सिनारिओ मध्ये इथं काय दिसलं होतं? क्रोम दिसलं. अरे बोला, क्रोम होता. आणि तिसऱ्या सिनारिओ मध्ये? मग आता मला सांगा, मी सेम कोड रन कशासाठी करतोय? विंडोज साठी. ताई लक्ष द्या बरं का प्लीज. ठीक आहे, मग याची काय बनते? एक्झिक्युटेबल EXE असते माहिती आहे ना, विंडोज वरती EXE बनली. मग चला ओपन करूया. झालं होतं ओपन, तुम्ही नोटीस केलेलं असेल. बघा हा, आता बघा हा क्रोम आहे का? नाहीये. पण तुम्ही म्हणाल सर विंडोज आणि क्रोम सेम का दिसतंय? कारण क्रोम आपण मशीनवरती ह्याच याच्यावरती ओपन करत होतो, त्यामुळे ते तसं दिसतंय. पण तुम्हाला इथे दिसेल, इथे तिन्ही पण वेगवेगळी माणसं आहेत. जरा क्लिक कर रे इकडे, ब्राउझरवर क्लिक कर. हा क्लिक कर ब्राउझर. हा दिसतंय का? हा क्रोम मध्ये. हे कळला का डिफरन्स? कसा काय डिफरन्स सांगाल तुम्ही? हे वेगळं हे वेगळं. कारण ह्याच्यामध्ये काय असतात? टॅब असतात. आणि ह्याच्यामध्ये बघा ना, फक्त एक स्क्रीन आहे. जा बरं, ह्याच्यामध्ये बघा एक स्क्रीन आहे फक्त. दिसलं? याला क्रॉसचं बटन आहे इथे. हे बंद झालं की बंद, पण तिकडे टॅब आहे. लक्षात आलं? चला मग ह्याला पण रन करूया. किती प्लॅटफॉर्म वापरले? 3. मला सांगा कोड मध्ये एक तरी लाईन चेंज केली का? फक्त ज्या डिव्हाइसवर रन करायचं ना त्याला सिलेक्ट केला होता. मला सांगा, खरं खरं तुम्हाला वाटतंय ना आता माणसं कमी लागतील जर ज्यांना हे येतंय? मग तुम्ही मला सगळ्यांनी विचार करून सांगा, कंपनीला फायद्याचं काय आहे? सगळ्यांसाठी वेगवेगळं वापरणे का एकच असा प्लॅटफॉर्म जे सगळीकडे चालेल? म्हणूनच हे सिनारिओ. लक्षात आलं का? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे झोमॅटो, स्विगी वगैरे हे ऍप दिसतात ना, ते वेब ऍप सारखेच आहेत. म्हणजे अमेझॉन वगैरे तुम्ही बघा ना, साईटवर जाताना ते पण त्यांनी तशाच टाईपने बनवायचा प्रयत्न केलेत. कळलं का? ते तिकडं दिसताना फक्त फोनमध्ये रिस्पॉन्सिव्ह आहे, पण ते पण वेब ऍप्लिकेशन सारखंच रन होत असतं. मग फ्लटरने हेच डोकं लावलंय, वेगवेगळे डिव्हाइस वेगवेगळ्या गोष्टी, पण कोड किती असला पाहिजे? एकच. आणि त्याच्यात पण फ्लटरने डोकं काय लावलं नीट लक्ष द्या बरं का. अँड्रॉइड वरती आपल्याला कोड करायचा आहे ना, लक्ष आहे ना सगळ्यांचं? बघा मी सोपं सांगतोय. हे UI ची स्क्रीन बनवायला इथे XML नावाची गोष्ट वापरावी लागते. काल सांगितलं XML चा फुल फॉर्म एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज, म्हणजे UI त्याच्यात बनणार. आणि फंक्शनॅलिटी कशात बनवणार? जावा मध्ये. फ्लटर काय म्हणतो माहिती का? ही फंक्शनॅलिटी आहे, कळलं का तुम्हाला? प्लस वरती नंबर वाढवणे ह्याला काय म्हणतात? फंक्शनॅलिटी. फ्लटर काय म्हणतो माहिती का? हा UI दिसतोय ना, तो पण डार्टचाच कोड आहे. आणि ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर जे जनरेट होत आहे तो कोड लिहिण्यासाठी पण मी काय वापरला? डार्ट. म्हणजे सिंगल कोड बेस. UI पण त्याच्यात, बॅकएंड पण त्याच्यामध्येच. म्हणून डार्ट ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला आधी शिकावी लागेल, मग फ्लटरकडे जावं लागेल. लक्षात आले तुम्हाला? हा मग चला आता रिअल डिव्हाइसवर रन करूया का? चलो रिअल डिव्हाइस कनेक्ट कर रे. फक्त ते कॅमेरा कसं दाखवणार तू? कास्ट करतो का? हा कर. ते कास्टिंग माहिती आहे ना तुम्हाला? कॅमेरा कास्ट करतात. समजतंय ना काय होणार आहे? हे रिअल डिव्हाइसच असणार आहे बरं का. हा ठीक आहे, बघा नाही तर असं नको वाटायला की हे वेगळं काहीतरी रन केलं. हा हे बघा, SCR-CPY स्क्रीन कॉपी. ठीक आहे, CLS चा अर्थ काय कोणाला माहिती असेलच आपल्याला. तिकडे आपण काय वापरतो विंडोज लिनक्स वरती? LS करतो. आठवते का? LS नक्की. LS काय दाखवतं? लिस्ट दाखवतं. मग हे लिस्ट दाखवली का ह्याने आपल्याला? मग काय दाखवलं याने? स्क्रीन क्लिअर केली. मग आपण तिकडे काय वापरतो लिनक्स? क्लिअर नावाची एक कमांड आहे, आठवते का? क्लिअर स्क्रीन हे विंडोज सांगतं स्क्रीन क्लिअर कर, आणि लिनक्स वरती डायरेक्टली क्लिअर. ठीक आहे, चला हे ना SCR-CPY नावाची एक कमांड आहे. तुम्ही हे इकडे स्क्रीन कास्ट करू शकता. हा अक्षयचा ओरिजिनल फोन आहे. ठीक आहे, आता मी त्याला बोलणार होतो व्हॉट्सअपचे मेसेज दाखव, तर नको, तुम्ही वाचाल त्याने कोणाला मेसेज केले. ठीक आहे, त्यामुळे नाही दाखवत आहे. चला ह्याला रन करूया. फक्त इथे सिलेक्ट करूया. ते सिलेक्ट केलं का आधी? तू दाखवलं? हे बघा इथे दिसतं की जे डिव्हाइस सिलेक्ट असतं ना ते इथे कॉर्नरला दिसतं. आता इथे बघा पोको X2 असं नावाचं याचं फोनचं नाव आहे. हे रिअल डिव्हाइस आहे. पण आता मी ह्याला काय करतो? रन करतो. जी APK बनेल ना ती कशावर रन होईल? तिकडे, म्हणजे बिल्ड फाईल म्हणूया, APK नको म्हणायला. ठीक आहे, APKचा सिनारिओ वेगळा असेल. चला हां क्लिक. ते डिव्हाइस कनेक्ट झालं. आता रन करूया. रनसाठी इथे बटन पण असतो, शॉर्टकट पण आहे. पण आज फ्लटरचा आपण VS कोड नाही शिकत आहे ना, काहीच नाही शिकत आहे, फक्त आपण बघतोय डेमो मध्ये. चलो बघा आता इथे दाखवलं काय लिहिलंय? लॉन्चिंग कशावर? पोको X2, म्हणजे ओरिजिनल डिव्हाइस आहे, म्हणजे रिअल फोनवरती रन होते.
ठीक आहे. एवढं सोपं आहे माहिती आहे का ह्या गोष्टी, ही काही झंझट नाही आपल्याला. ठीक आहे. पण तुम्ही घरी जाऊन डायरेक्टली फ्लटर इन्स्टॉल करून कनेक्ट नाही करू शकत, सेटिंग करावी लागेल. काही गोष्टी लागतात. यूएस डिबगिंग लागतं, माहिती आहे ना, डेव्हलपर ऑप्शन लागतो, ते सगळं ऑन करावं लागतं. त्यानंतरच हे दिसणार हं तुम्हाला. हे शिकवणार आहे, सगळं लेक्चरमध्ये होणार आहे, फक्त लक्ष द्याल. ठीक आहे. चलो हां. आता हे ॲप्लिकेशन इथे बघा, दिसतंय का तुम्हाला? फ्लटर एपीके बिल्ड झाले. ॲप डिबग डॉट एपीके ही एपीके आहे. एपीकेचा अर्थ वगैरे काय असतं ते सगळं आपण नंतर बघू. ह्याला एक फुल फॉर्म आहे वगैरे वगैरे, तर ते काय करतं ते सगळं आपल्याला तिकडे बघूया. ठीक आहे. चलो, हे का का ह्याला एपीके नाव आहे ना याच्या सहित सांगणार आहे मी. ठीक आहे. चलो तिकडे जावा, बघूया. बघा बिल्ड होते, बिल्ड झालं की तिकडे दिसायला लागेल आपल्याला. लॉन्च होतं डायरेक्टली ते. झालं बघा, कनेक्ट केलंय, तिकडे दिसला. हा याच्या रिअल डिव्हाइस मध्ये, हे अक्षयचा फोन आहे, पोको एक्स दिसतंय. ह्याचं चार्जिंग एवढ्या टक्के 27%. आपण पहिला हे बघतो, समोरच्याचा डिव्हाइस दिसत आहे, परत तिथं मेसेज दिसतोय का वरती, काय आलंय का, हा किती केबीपीएस आहे स्पीड, अच्छा एवढे वाजलेत. ठीक आहे, हे राहिलं बाजूला, हे महत्वाचं नाही, हे बाकीचं बघून घेऊया. ठीक आहे. हां चला, हां प्लस करूया इथं क्लिक. चला इन्क्रीमेंट. तुमच्या एक लक्षात आलंय, फक्त ना सोपं असेल ना तर तुम्ही एकदा विचार करा की किती कोड लिहिला आपण, एक. पण आता नोटीस करा, जर हेच आपल्याला कंपनीत जाऊन करायचं ना, कंपनी ह्यासाठी वेगळी 4 माणसं हायर करायची प्रत्येक डिव्हाइससाठीचं. ब्राउझरसाठी रिॲक्टवाली टीम, अँग्युलरवाली टीम, आठवते का? मग असं नाही वाटत तुम्हाला याच्यातनं बऱ्याचशा लोकांचे जॉब जातील, तर आपण कशाला शिकायला पाहिजे? तर हे दुसरा शिकून तुमचे जॉब घालवणार. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ते एआयचा पण सिनारिओ तुम्ही ऐकला होता. एआयला घाबरायचं नाहीये, एआय ज्याला येतंय किंवा यूज करता येते त्याला घाबरायचंय. हा सिनारिओ तुम्ही पण ऐकला असेल आणि एलॉन मस्क वगैरे पासून सगळी लोक बोलले. आणि सिनारिओ आहे पण त्याला वेळ लागेल रे. पण हा सिनारिओ बघा ना, आता डोळ्यासमोर आहे. ऑलरेडी फ्लटर भारी आहे. तुम्हाला माहिती आहे का, ह्यांनी डोकं आहे ना, यांचा कॉम्पिटिटर एकच माणूस आहे, त्यांना माहिती आहे, रिॲक्ट नेटिव्ह. त्यांनी काय विचार केला, रिॲक्ट नेटिव्ह बोलला की मी वेब ब्राउझरला तर माझा परफॉर्मन्स भारी आहे. यांनी काय केलं माहिती आहे का, हे बोलले ह्याचा डिव्हाइस रिअल डिव्हाइस वरती परफॉर्मन्स कमी आहे रिॲक्ट नेटिव्हचा. ह्यांनी आधी ना टार्गेट रिअल डिव्हाइस केले. म्हणजे काय, हा रिअल डिव्हाइस किंवा इम्युलेटर ऍप आहे ना, ऍप यांचा परफॉर्मन्स रिॲक्ट नेटिव्ह पेक्षा भारी आहे. मग ते कमी कुठे पडत होते, ब्राउझर साईडला. मग ब्राउझर साईडला कमी पडत होते, तर त्यांनी डोकं काय लावलं, आपण काहीतरी नवीन आणायला पाहिजे, म्हणूनच त्यांनी वेब असेंब्ली आणलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या इंजिनमध्ये अशा गोष्टी आहेत, फ्लटरचं इंजिन आहे, हे वर्क करते ना, हा UI रेंडरिंग कळते का कन्सेप्ट? रेंडरिंग ऐकलाय शब्द रेंडरिंग? रेंडरिंग म्हणजे काय, ज्या सगळ्या गोष्टी UI मध्ये दिसतात त्या आधी काय झाल्या पाहिजेत, रेंडर झाल्या पाहिजे, आणि त्याच्यासाठी परफॉर्मन्सच भारी लागतो. आणि इथं आहे ना ऍप्लिकेशन वगैरे स्लो असायचे, यांनी तो विचार केला आणि इंटरनल एवढं नेक्स्ट लेवल डेव्हलप केलं ना. पण एक भारी गोष्ट सांगू का, ज्या ज्या गोष्टी भारी आहेत ना, पण परफॉर्मन्स वाढवण्यासाठी त्यांना नेटिव्हला जावंच लागतं. म्हणून फ्लटरचं इंजिन हे CCPP मध्ये लिहिलंय. आता बघा, जावा लय उड्या मारतं, JVM पायथन व्हर्च्युअल मशीन सी मध्ये लिहिलाय. विचार करा, जेवढे भारी भारी लोक तुम्हाला बोलते ना, हे लई जबरी आहे. इव्हन सांगतो, वेब ब्राउझर कुठल्या पण गोष्टी त्यांच्यासाठी इंजिन असतं, नेटिव्हच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं असतं CCPP मध्ये. म्हणजे CCPP ला तोड कुठेच नाहीये. त्यांचा परफॉर्मन्स तेवढ्या लेवलला असणारच आहे. आणि ह्यांनी पण इंजिन तशाच लेवलला बनवलंय, म्हणून हे ऑप्टिमाइज आहे. आणि ऑप्टिमाइज म्हणजे मी शपथ सांगतोय, तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, नीट लक्ष द्या. समजा मी या 2 सिनारिओमध्ये, हा विडजेट आहे, हा पण एक विडजेट. विडजेट म्हणजे ना एक वेगळा बॉक्स असं कन्सिडर करा. हे प्लीज ऐका, प्लीज ऐका, लक्ष देता का? समजा मी ना ह्याचा कलर चेंज केला, हे बटन दिसतंय तुम्हाला, पर्पल कलरचं दिसतंय की नाही, प्लस लिहिलाय ब्लॅक मध्ये आणि पर्पल, किंवा इथं घ्या, हे काय दिसतंय, पर्पल कलरचं दिसतंय की नाही. समजा मी ऍप बारचा कलर चेंज केला, मी ह्याला रेड केला. जर मी हा कलर रेड केला ना, तर तुम्हाला काय वाटतंय, पूर्ण ऍप्लिकेशन बिल्ड झालं पाहिजे. फ्लटर काय म्हणतं माहितीये का, तू छोटा पार्ट चेंज केलाय ना, फक्त तेवढ्याच पार्टला रेंडर करेल, बाकीच्यांचा परफॉर्मन्स वाया जाऊ नये. कारण ह्यांना परत रेंडर करणे म्हणजे हेवी ऑपरेशन. आणि ह्याच ठिकाणी ह्यांनी ह्या सगळ्यांची काशी केली, म्हणूनच लोक इकडे वळले. कळले? आणि हे गुगल आहे, गुगल काय मागे थांबणाऱ्यातलं नाहीये. चला, तुम्हाला कळलं हे कसा सिनारिओ आहे. मग तुम्हाला असं वाटतंय का हे कोड आपण उद्या लिहिला पाहिजे? मी तरी पण उद्या एक कोड लिहून दाखवेन. त्यावेळेस मी तुम्हाला काही कन्सेप्ट सांगेन. ठीक आहे, बॉक्स कसा बनवायचा, त्याच्यासाठी कंटेनर लागतो. आता तुम्हाला बाकी माहित नसेल तर कंटेनर शब्द तरी कळेल. ठीक आहे, हे लिहायचं तर टेक्स्ट नावाचा एक त्यांच्याकडे विडजेट आहे, ते वापरायचं. म्हणजे टेक्स्ट म्हणजे काय, हे मेसेज आहे ना, हा टेक्स्ट आहे. मग इथे बघा, तुम्हाला दाखवू कायला मॅप करून, चल रे अक्षय जा इथे, लक्ष द्या फक्त. दिसतंय हे, यू हॅव पुश द बटन दिस मेनी टाइम्स, हे शब्द होता, कशाच्या आत लिहिला बघा, टेक्स्ट. म्हणजे टेक्स्ट काय, त्यांचा एक विडजेट आहे. विडजेट म्हणजे असा माणूस की हे ऍक्च्युली तो प्रिंट करून देतोय.
समजलं? परत आता जो ना तुम्ही नोटीस केलं का एक प्लस होता, पण तो प्लस आहे ना बटन असं वर आलेलं बटन आहे. तर त्याला टेक्निकल भाषेमध्ये काय म्हणतात? वाचा. फ्लोटिंग ॲक्शन बटन. सगळ्यात आधी iPhoneनी काढलं होतं, आठवतंय का? iPhoneमध्ये एक बटन असायचं जे साइडला सरकायचं इकडे-तिकडे. अरे फ्लोटिंग बटन. नाही माहिती? किती लोकांनी फ्लोटिंग बटन शब्द ऐकलाय किंवा बघितलंय फ्लोटिंग बटन? काय असतं फ्लोटिंग बटन सांगा? ते बटन आहे ना फोनमध्ये डायरेक्ट नसतं. ते असं वर आल्यासारखं वाटतं. मग हे पण फ्लोटिंग ॲक्शन बटन आहे. हे बघा ना एम्बेड नाही दिसत आहे त्याच्यामध्ये. असं वाटतं की वरती चिकटवलंय एक्स्ट्राचं. मग बघा याच्यासाठी आता हे स्टायलिंग वगैरे आहे सगळ्या गोष्टी. चेंज करतोय का तू? मोठं करतोय. ठीक आहे. ठीक आहे. हे सगळं स्टाईल वगैरे काय आहे, की हे काय नेमकं कुठल्या टाइपचा तो टेक्स्ट आहे वगैरे हे सगळं असतं. हे आपण नंतर बघू. हे बघा. त्याने चेंज केलं टेक्स्ट. हॅलो इन्क्युबेटर केलं तिथे. इथे काय आलं? हॅलो इन्क्युबेटर्स. म्हणजे ह्याने कशात जाऊन चेंज केलाय? टेक्स्टमध्ये. कळलं का तुम्हाला? म्हणजे इथे चेंज केला. असंच मी तुम्हाला उद्याचं ॲप्लिकेशन शिकवणार आहे. 2-3 ॲप आपण बघणार आहोत आणि मग तुम्हाला काही ॲप्लिकेशन आम्ही दाखवू, जे तुमच्या मेंटरने बनवलेले आहेत आणि मग आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करायचं हिस्ट्रीपासून गोष्टी एकदम बेसिकपासून शून्यातनं माहिती. मोबाईल कसा आला इथनं सांगणार आहे, पण लेक्चर मिस नाही करायचे. आय होप तुम्हाला हे कळलेलं असेल आणि तुम्ही एन्जॉय पण केलेलं असेल. आवडलं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी? म्हणजे माझं लेक्चर नाही म्हणत आहे. हे फ्लटरचा सिनारिओ आवडलेत का? वाटते ना हे फास्ट असेल आणि हे वेगवेगळ्या गोष्टींवर चालतंय. ठीक आहे. चला भेटूया उद्याच्या लेक्चरला. थांबा एक मिनिट. मॅक दाखवायचं का? बरं थांबा एक मिनिट. मॅकवर पण बघून घेऊ. मॅक मॅक थांबा. अय ऐका. डिव्हाइस चेंज केलंय. डिव्हाइस कुठलं आहे आता सांगा? मॅक. तसं लिनक्सवर पण चालणार आहे. ठीक आहे. तर मॅकवरती बघूया आता पटकन. चला. हे मॅकची एक खासियत असते बरं का. दाखव रे अक्षय परत. असं असं नव्हतं. असं होतं हा. काय बरं थांबा एक मिनिट. ऐका. विंडोज म्हणजे ना सुंदरता आहे. लिनक्स म्हणजे डोकं आहे आणि हे ब्युटी विथ ब्रेन आहे. म्हणून मॅक एकदा वापरायला लागले ना तर दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम वापरू शकत नाही, कारण मॅक प्रेमात पाडतं. ऍक्च्युली ऍक्च्युली असू द्या असू द्या. पण त्याच्यासाठी किडन्या पण विकाव्या लागतात, मित्रांच्या, पलीकडच्या, घरच्याच्या, शेजारच्या. ठीक आहे. चला असो. बरं याच्यावर रन करूया. पण बघा ना, अरे शपथ सांगतो रे, यांची दाखवण्याची स्टाईल बघा ना. आपण काय बोलतो, इथं क्रॉसवर क्लिक केलं की गपचूप गेला पाहिजे, मिनिमाइज केला तर गपचूप गायब झाला पाहिजे. ह्यांचं तसं नाही, एकदम सिस्टमॅटिक. त्यांचं काय म्हणजे आम्ही UI साठीच आहोत. आणि तुम्ही बघा ना ऍपल डिव्हाइस मध्ये पण बघा ना, त्यांच्या सगळ्या गोष्टी भले एकच डोळा ऍड करून देतात नेक्स्ट आयफोन मध्ये, पण असं ठेवताना दाखवणार दे 2 लाख एक्स्ट्रा. तुम्ही नोटीस नाही केलं? बघा ना iPhone 14, 15 काय एवढे काय चेंजेस होतात अशा गोष्टींमध्ये. पण त्यांचं तेच आहे, ते खासियतच ती आहे त्यांचा UI आणि त्या गोष्टी डिझाइन बोलतो ना. आणि स्टीव्ह जॉब्स माहिती आहे ना, स्टोरी तर तुम्ही ऐकलेली असेल. आपण बघूया हिस्ट्रीमध्ये स्टोरी त्यांची जबरदस्त. ठीक आहे. इथे बघा आले काउंटर क्लिक ॲप. हेच केले ना रंतू? करतोय आता. हां ठीक आहे. बघा इथे काय आलंय रे लिहून? iPhone 15 Pro. ठीक आहे. हां. जो आत्ताचा ह्यांचे सगळं लेटेस्ट असतं. ते काय म्हणतात, तू पण हाच घे. 2 लाख 2च किडन्या विक. तुझ्याकडे बाकीचं राहील ते तुझं. काय राहणार ते तुम्ही ठरवा. ठीक आहे. हां बघा. लक्ष. हे दिसतंय कसलं भारी दिसतं ना फोन एकदम iPhone. प्लस केला इथे काउंटर. पण एक काय गोष्ट आहे, कोड बेस बघा ना, तोच कोड आहे. सेम कोड उचला, कॉपी करा, इकडे रन करा. मॅकवर पण चालणार, iPhoneवर पण चालणार, iPhoneच्या डिव्हाइसमध्ये पण चालतं, रिअल डिव्हाइसला पण चालतो. हीच तर खासियत आहे iPhoneची किंवा ह्या सगळ्या गोष्टींची. ह्याच्यापेक्षा फ्लटर काय म्हणतं, मी सगळ्यांसाठी सपोर्ट करतोय. पण तुम्हाला एक सांगू एक गोष्ट, प्लीज ऐका. कोणीतरी घरी जाताना हा प्रश्न नका विचारू, मग सर स्विफ्ट प्रोग्रामिंगचं मार्केट पण कमी होऊ शकतं याने. आणि iPhoneला हे माहिती आहे की त्यांची प्रोग्रामिंग लँग्वेजचं मार्केट कमी होऊ शकतं. iPhone म्हणजे मॅक आहे ना, हे कोड करताना Xcode नावाची आयडी वापरतं. कुठली आयडी वापरतं? Xcode. जसं आपण VS कोड वरती कोड करत होतो, तर तुम्ही VS कोड वगैरे Xcode पण त्यांचा फेमस आयडी आहे. माहित ऐकलंय का कोणी? Xcode नावाची एक आयडी आहे. VS कोड कसा आहे तसाच आयडी आहे त्यांच्या गोष्टींची. तर मॅकमध्ये बघा ना, त्यांचा विचार करा. जर हे फ्लटर आल्याने त्यांची स्विफ्ट प्रोग्रामिंग लँग्वेज काय होऊ शकते रे? मागे पडू शकते. पण त्यांना माहिती आहे की जर मी हे प्रमोट करतोय, म्हणजे मी ह्यांना सपोर्ट द्यायला अलाउ करतोय ना, तर माझ्याच गोष्टी अजून स्प्रेड होतील. कारण ही लोक हे रन करण्यासाठी त्यांना रिअल डिव्हाइस घ्यावं लागेल मॅक.
तुम्हाला काय वाटतंय? मग दुसरा लॅपटॉप जोडण्याचं काय रिझन होतं? विंडोजवरनं मॅक दाखवू शकलो असतो. का नाही दाखवला? कारण त्यांचं काय म्हणणं आहे, तुला खरा फील घ्यायचा ना, तर तुझ्याकडे ओरिजिनल डिव्हाइसच पाहिजेत. मॅक डिव्हाइस iPhone पण लागतो आणि iPhoneवरती ॲप टाकणे सोपं नाही. ते काय बोलतात, पैसा लगेगा. विंडोजवाले काय म्हणतात, Androidवाले काय म्हणतात, ठीक आहे, ठीक आहे. तुझं काही ॲपमध्ये काही पण नसू दे, इकडे जाऊ शकतं. पण Apple असं काय म्हणतं, Apple म्हणतं, आमच्याच डिव्हाइसला जरी कनेक्ट करत असला, तरी आमची सिक्युरिटी लेव्हल भारी असते. तू एक काम कर, तू जर ॲक्चुअल युजर असेल ना, तर पैसे पे कर. दरवर्षी iPhone ₹8,000 घेतं. कशासाठी? तर त्यांच्या ॲप स्टोअरचे चार्जेस. तुम्ही जर काही इन्स्टॉल टाकत असाल तिकडे डेटा, पण ह्याच्याच तुलनेने यांचं लय निवांत काम आहे. Androidवाले एवढा लोड घेत नाहीत. ठीक आहे. पण ह्यांचं सगळीकडे पैसे आहेत. तुम्ही नोटीस करा, आधी तर ब्लूटूथ पण नव्हतं. अरे आठवा ना, यांचा सिनारिओ माहिती आहे का? बाहेरचे डिव्हाइस कनेक्ट नाही करून द्यायचे. तुम्हाला जर सॉन्ग घ्यायचे असतील तर त्यांच्याच सिनारिओमधनं घ्यायचे, पे करायचं, ते सगळं पेड पेड सगळ्या गोष्टी. म्हणून आहे ना, पण ह्यांचा लुक अँड फील बघा, तुम्हाला कळेल की हे ना, जरी फ्लटरमध्ये रन केलेलं असलं ना मित्रांनो, तरी रेंडरिंगचं इंजिन जे आहे ना, ते सपोर्ट करताना नेटिव्हचा वापर करतंय आणि इथं फ्लटर कुठल्या नेटिव्हचा वापर करत असेल? मॅकच्या नेटिव्ह मशीनचा वापर करत असेल आणि या सिनारिओमध्ये बघा, लुक अँड फील तुम्ही नोटीस करा या गोष्टींमध्ये. सेम म्हणजे असं तुम्हाला वाटेल की हे असं आहे आणि तो डिव्हाइस बघा मॅकचा. ठीक आहे, कळलंय तुम्हाला. पण आता मी तुम्हाला बोलतो बघा, हा हा डिव्हाइस काय आहे? मॅकवाला. ठीक आहे. इथे हे डेस्कटॉप ॲप्लिकेशन कोणाचं आहे? मॅकचंच आहे. अरे विंडोज कसं काय? विंडोजचं मशीनच नाहीये. कुठलं आहे हे? मॅक. मिनिमाइज करायला बटन बघा, आता इथे मिनिमाइज आहे. क्लोज करूया, मिनिमाइज करूया. हे गेलं. मला सांगा ही फंक्शनॅलिटी विंडोजवरती वेगळी असेल. कारण याचाच अर्थ हे क्लोज वगैरेचे बटन हे त्यांच्या नेटिव्हवाल्या OS कडनं आणतायत. अरे डिफरन्स कळतोय का? हे क्लोजचं बटन किंवा मिनिमाइजचं बटन विंडोजवरती पण होतं. पण जर मी विंडोजवर ते क्लिक केलं असतं, तर असं गेलं असतं का हे? नाही. याचा अर्थ या सगळ्या गोष्टी नेटिव्हकडनं आलेल्या आहेत. म्हणजे नेटिव्हचा परफॉर्मन्स वेगळाच असणार आहे आणि फ्लटरने त्याला सपोर्ट केलाय. हे काय आहे सांगा? डिव्हाइस. हे कुठलं डिव्हाइस आहे बघा. दिसतंय का काय तुम्हाला याच्यामध्ये? हे डिव्हाइसमध्ये नोटीस करा, की हा हा फोन आहे, वेगळा आहे. ठीक आहे. याचा लुक अँड फील आणि ह्याचा लुक अँड फील. वाटतंय का? याने कुठनं वापरलंय? अरे फरक कळते का? कर्व आणि इकडे बघा, वरची जागा रिकामी. ठीक आहे. नोटीस करा. आता काही लोक बोलतील, "सर ह्याने फरक पडणार आहे." ऐका, जी लोकं आहेत ना, डिझाइनवाली लोकं असतात, UI-UX वाले, ते छोट्या-छोट्या गोष्टी पण बघतात. आणि मी तुम्हाला परत सांगतोय, याच्या पुढच्या लेक्चरमध्ये UI कडे पण फोकस का करा माहिती आहे का? कारण कंपनी जेव्हा Figma फाईल देते ना, तेव्हा एकच वाक्य बोलते, "95% UI मॅच झाला, तरच मी तुला पुढे कॉल करेन. आमच्याकडनं मिळेल. पण 95% आम्हाला UI मॅच नाही वाटला, तर आम्ही तुला UI डेव्हलपर म्हणून घेणार नाही." म्हणजे UI म्हणजे ॲप्लिकेशन डेव्हलपर फ्लटरचा. याचाच अर्थ तुमचं आत्ता क्रिएटिव्हिटी पण जागी झाली पाहिजे. तुम्ही माझ्यासारखे असाल मे बी. मला पण म्हणजे UI कडे जास्त मी फोकस करत नाही. पण फ्लटरमध्ये आपल्याला त्या गोष्टींकडे जास्त भर द्यावाच लागणार. ऑप्शनच नाही. पण Figma फाईल असल्यामुळे आपल्या काही गोष्टी चुकतील का? नाही. फॉन्ट वगैरेची नावं कोण देणार आहे आपल्याला? Figma फाईल. कलर कोण देणार? मग आपल्याला काय लोड आहे? फक्त बॉक्स भरायचेत आणि तिथं तिकडून कलर आणि वगैरे ह्या गोष्टी उचलायच्यात. आय होप लेक्चर कळलेलं असेल. चला थांबूया आपण.